श्रोते हो, आपण ऐकत आहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या कम्युनिटी रेडिओ केंद्राचे कार्यक्रम 107.4 मेगाहर्ट्झवर. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 2016 ते 2021 या 5 वर्षात 46 देशांमध्ये शोधयात्रा करणारे नितीन सोनावणे यांची प्रदीप खराडे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही आता प्रसारित करीत आहोत. ऐकूयात तर. श्रोते हो, नमस्कार. आज आपल्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओमध्ये श्री नितीन सोनवणे यांना आपण आमंत्रित केलं आहे. नितीन सोनवणे हे त्यांच्या शोधयात्रा या लेखमालेसाठी प्रसिद्ध आहेत. आपण बऱ्याच जणांनी त्यांची ही लेखमाला वाचली असेल किंवा आकाशवाणी आणि इतर माध्यमांमधून त्यांना ऐकलं असेल. आज आपण ह्या शोधयात्रेचे सहप्रवासी म्हणून त्यांच्याबरोबर एक प्रवास करणार आहोत आणि सहअनुभव घेणार आहोत. काय होती ही शोधयात्रा? तर 5 वर्ष 46 देश म्हणजे 2016 ते 2021 या कालावधीमध्ये महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हे ध्येय घेऊन नितीन सोनवणे यांनी ही शोधयात्रा सुरू केली आणि ती अर्थातच सार्थपणे त्यांनी साकारली. याच्यामध्ये ऑगस्ट 2022 मध्ये त्यांनी पाकिस्तानामध्ये जाऊन देखील महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला. नितीनजी, विद्यावाणीच्या कम्युनिटी रेडिओमध्ये आपलं स्वागत आहे. जय जगदन. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. ही शोधयात्रा जेव्हा मला कळली आणि मला जेव्हा त्याच्याबद्दल माहिती झालं तर मला थोडंसं वाईट वाटलं असं की मी ही लेखमाला वाचली नाही आज तागायत आणि ती माझ्या नजरेतनं सुटली. आणि असंच बऱ्याच जणांच्या नजरेतनं ती सुटली असेल तर आमच्या सगळ्या श्रोत्यांना आणि विद्यार्थ्यांना आणि मला सुद्धा याचा एक नव्याने परिचय व्हावा म्हणून आम्ही तुम्हाला इथे आज आमंत्रित केलं. नेमकी काय प्रेरणा होती? म्हणजे काय असा प्रसंग झाला किंवा काय तुम्हाला असं वाटलं की अशा प्रकारची यात्रा आपण करावी? कारण हे अगदीच वेगळा प्रकार आहे. म्हणजे सायकल किंवा पायी माध्यमातनं एखाद्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करावा असं तुम्हाला केव्हा आणि कधी वाटलं? तर ह्या यात्रेचे 2 सगळ्यात मोठे इन्स्पिरेशन आहेत. आणि पहिलंच इन्स्पिरेशन आहे जेव्हा मी 17 वर्षाचा होतो त्यावेळेस मी राशीन माझं गाव म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आणि माझं 10वीपर्यंत शिक्षण गावामध्ये झालं आणि 11वी-12वीसाठी मला कर्जतला जावं लागलं म्हणजे आमचं तालुक्याचं ठिकाण. तर जेव्हा मी तिकडे गेलो आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट होती माझ्या फॅमिलीमध्ये की माझी जी आई आहे तिने ख्रिश्चनिटी ॲक्सेप्ट केली. वडील जे आहेत ते रमजानचा दरवर्षी फास्ट करायचे. ग्रँडमदर सिखिझमचा, फॅमिली हिंदू. तर असं मल्टी रिलिजियस होम होतं माझं. आणि तुम्ही माझ्या घरात आलात तर एका भिंतीवर सगळे देव एकत्र आनंदाने राहतात तिथे. आणि मला कधी दिसलं नाही की ते कधी भांडणं करतात एकमेकांशी किंवा माझ्या घरचे लोक म्हणतायत की बाबा माझा देव मोठा आणि तुमचा छोटा. तर मी कधीच ऐकलं ना माझ्या घरामध्ये. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली की आपलं जे गव्हर्नमेंट आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, भारत सरकार, ते आपल्याला विज्ञान शिकवतं. आणि विज्ञान आणि ज्या धर्माच्या स्टोऱ्या आणि ज्या सुपरस्टिशियस थिंग आहेत म्हणजे धर्मातल्या आणि ह्या सगळ्या, तर याने मला सायन्सने खूप प्रभावित केलं. आणि मग सायन्स मला सांगत होतं की तुझं जीवन आहे फक्त हे मटेरियल थिंग आहे, म्हणजे तू फक्त एक मटेरियल बॉडी आहे आणि मग ह्याच्यापेक्षा आपण काय वेगळे आहोत का? त्याच्या आधी असं होतं की मग देव असल्यामुळं मला एक माझी वे ऑफ लाईफ होती की आपल्याला सेवा करायची, हे करायचं, ते करायचं आणि मग पुढे जायचं. पण जेव्हा सायन्स आला त्यानंतर मग मी सगळं फिसकटलो आणि म्हटलं मग जीवनाचा अर्थ काय? ते जगायचं का आपण? जेव्हा आपण फील करतो, एक्सपिरियन्स करतो, हे ॲक्च्युली कशासाठी आहे? तर मग मला त्याच दरम्यान म्हणजे गौतम बुद्धांची स्टोरी आठवली आणि त्यात हे होतं की जर तुम्हाला जीवनाचा अर्थ शोधायचा असेल तर तुम्हाला घर सोडून जावं लागतं. कारण ते 29व्या वर्षी त्यांचं घर सोडून निघून गेले होते. तर त्या स्टोरीहून म्हटलो की हा एक वे आहे की आपण त्या सत्याकडे जाऊ शकतो जी मला माहिती नाही. आणि बाकी मी लोकांना विचारतो माझ्या गावातल्या तर त्यांना पण त्याचा आन्सर माहिती नाहीये. ते म्हणतात मी वेड आहे. तर माझ्या गावातील लोक म्हणायचे की मी वेड आहे की असे कसे प्रश्न विचारतोस.
तर मग माझ्या आजूबाजूला तर तसं काही नव्हतं की मी कोणाला प्रश्न विचारू म्हणून. हा भारत भूमीतला हा सगळ्यात मोठा वे आहे की इफ यू वॉन्ट टू फाइंड समथिंग, आवर साधूज, गुरु नानक देवजी, महात्मा गांधीजी, विनोबा भावेजी, वेगवेगळे. बुद्ध, जैन, तर ह्या सगळ्यांनी पदयात्रा केल्या, त्यांनी घर सोडलं आणि जेव्हा ती अटॅचमेंटनं बाहेर पडले तेव्हा त्यांना जो स्पेस भेटला त्या स्पेसमुळं ते त्यांच्या जीवनात, त्यांच्या विचारामध्ये खूप मोठी क्रांती झाली आणि ती त्यांनी समाजात परत घडून आणली. तर त्याच मोठी माझी प्रेरणा होती आणि दुसऱ्या दिवशी मग बॅग घेऊन मी घर सोडून निघून गेलो. तर आता 17 वर्षाचं असल्यामुळं मेंटली एवढं प्रिपेअर नव्हतं. तर दुसऱ्या दिवशी मी पुन्हा घरी आलो आणि मग जसं नदीचा प्रवाह असतो तसं इंजिनिअरिंगपर्यंत पुण्यापर्यंत आलो. सिंहगड कॉलेज इन्स्टिट्यूट जे आहे कोंढव्यातलं, तिथे 4 वर्ष इंजिनिअरिंग केली. मग जॉब केला 6 महिने आणि जॉब केल्यानंतर समजलं की ऑल दिस इज अबाउट ओनली ज अर्निंग अ मनी. आणि म्हणजे तुम्ही पैसे घ्या आणि पैसे कमवा, घर बनवा, लग्न करा आणि मुलं वाढवा आणि मग शेवटी म्हातारपण आणि एंड. तर तेच बुद्धांचं आहे. तर ते सगळं सोडून मग मी डॉक्टर कुमार सप्तर्षी, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी युवक क्रांती दलचे अध्यक्ष, यांची भेट झाली आणि तिथे माझी गांधींची भेट झाली. तर ते 2 इन्स्पिरेशन आहेत. पहिलं की सत्याचा शोध आणि दुसरं आहे की गांधीजींची विचारधारा, याला आपण म्हणतो अहिंसक सत्याग्रह. म्हणजे सत्य आणि अहिंसा या गांधीजींच्या 2 विचारधारा आहेत. तेच माझ्या जीवनात होतं. पहिलं होतं सत्य, ज्याची मी खोज इथपर्यंत आलो आणि मला तिथं गांधींच्या अहिंसेची भेट झाली आणि ह्या सत्य आणि अहिंसेचे विचार घेऊन मी जगात पदयात्रा, सायकल यात्रा करण्याचा निर्णय घेतला. 3 गोष्टी मी याच्यामध्ये आत्ता तुमच्याकडनं ऐकल्या. एक, तुम्ही पहिली गोष्ट जी सांगितली ती विज्ञान, दुसरी गोष्ट सांगितली सत्य, अहिंसा आणि गांधीजी म्हणजे अर्थात. तर थोडंसं आणखीन मी ह्या टप्प्यावर तुम्हाला एक पुणे विद्यापीठाचा म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कम्युनिटी रेडिओ आहे, त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की हा जो इंजिनिअरिंगचा प्रवास आहे तो तुमचा कसा होता? म्हणजे इथे तुम्ही काय अनुभवलं, विद्यार्थी दशेमध्ये तुम्हाला काय अनुभव आले, किंवा तिथे तुम्हाला काही वैचारिक प्रेरणा मिळाली का? किंवा जसं तुम्ही सांगितलं की तिथे इंजिनिअरिंगला दाखल होण्याच्या आधीसुद्धा तुम्ही घर सोडून निघून गेला होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही हे इंजिनिअरिंग सुरू केलं, तर थोडंसं त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. म्हणजे ग्रामीण भागातनं पुण्यामध्ये येणं ही खूप मोठी म्हणजे एक मोठी ऑपॉर्च्युनिटी होती. पण त्याचसोबत जेव्हा गावामधनं जेव्हा येतो, भाषा आपली असते, कपडे असतात, म्हणजे ही खूप सारी आव्हानं होती माझ्यासमोर. आणि पाहिलं तर 1 वर्ष माझं ह्या आव्हानामध्येच गेलं. आणि मग कॉलेजमध्ये असताना मोस्टली जो आपला सिलेबस वगैरे जो आहे तो मोस्टली टेक्निकल बाबी आणि ह्याच गोष्टी, ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त लाईफ आणि हे प्रश्न तिथे कधी म्हणजे उपलब्ध पण करून देत नाही. आणि म्हणजे आपण त्या झोनमध्ये कधी जातच नाही. मोस्टली आपला जो झोन असतो तो फक्त एज्युकेशन म्हणजे रट्टा मारणं, अभ्यास करणं आणि पास होत पुढे जाणं. पास होणं माझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट नव्हती आणि मला वाटलं की हे तर परत विसरून जाणार आणि मोस्ट ऑफ द पीपल विसरून जातात. म्हणजे एकदा कॉलेज झाल्यानंतर हार्डली काही गोष्टी आठवतात. या आपण खूप सारं लर्न करतो, दॅट्स ग्रेट. म्हणजे दॅट्स अ ग्रेट थिंग दॅट वी लर्न लॉट ऑफ थिंग. तर 4 वर्षानंतर मी सॅटिस्फाईड होतो या एज्युकेशन सिस्टममध्ये. आणि स्पेशली दुसरी गोष्ट होती की जो माझे क्वेश्चन होते त्याला मला कुठं आन्सर त्या सिस्टममध्ये कधी भेटले नाहीत. पण मला वाटतं की आता मला त्यातनं भेटायला लागलेत. म्हणजे मी जे शिकलो, म्हणजे मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम शिकलो आणि म्हणजे आत्ताच्या जगामध्ये वन ऑफ द फॅसिनेटिंग फील्ड आहे इलेक्ट्रॉनिक्स. कारण ती आत्ता जगावर राज करते आणि ती नवीन वे ऑफ लाईफ म्हणजे नवीन लाईफ क्रिएट करते. म्हणजे द आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल आणि ते इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून होते. द वे इलेक्ट्रॉन्स मूव्ह फ्रॉम वन स्टेट टू नेक्स्ट. तर इट्स काइंड ऑफ न्यू फॉर्म ऑफ लाईफ अँड आय एम सो ग्रेटफुल लाईक की मी चुकून त्या मार्गाला गेलो. पण दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट फील्ड आय बीन. या म्हणजे याचा अर्थ की शिकताना तुम्ही ते एक रुटीन शिकायचं म्हणून तर शिकला होतातच, म्हणजे कन्व्हेन्शनली आपण एखादं शिक्षण घेतो तसं. पण नंतर निश्चितपणे तुम्हाला त्या शिक्षणाचा उपयोग झाला काही ना काही गोष्टींसाठी. डेफिनेटली. आणि एक वेगळा हे तुम्हाला शिक्षणाने मी म्हणेल एक बॅकग्राऊंड दिली त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. म्हणजे बॅकग्राऊंडला हे शिक्षण निश्चितच कार्यरत होतं असं आपण म्हणायला हरकत नाही आहे. आता नेमकी सुरुवात तुम्ही कुठे केली, म्हणजे कुठल्या ठिकाणापासून तुम्ही सुरुवात केली हा तर एक प्रश्न झालाच. पण मला जर आता उद्या मुंबईला जायचं असेल आणि 2 दिवसाचा जर माझा मुक्काम असेल मुंबईला, तर मला आधी
3 दिवस मी विचार करतो की नेमके कुठले कपडे नेऊ, आणखीन काय काय असेल, मी बरोबर वेळेवर गाडी पकडेल का नाही, आणि मला ती पुन्हा पुढची जी काही नियोजन आहे त्याचं माझं ते बरोबर होईल का नाही. तर आमच्यासाठी या साध्या साध्या प्रवासाच्या गोष्टी ज्या असतात त्या सुद्धा खूप चॅलेंजिंग वाटतात. आणि जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या प्रवासाला निघालात तर पहिली गोष्ट म्हणजे त्याचं नियोजन किंवा त्याची तयारी अशी नेमकी काय केली तुम्ही, किंवा काय नेमके तुम्हाला तेव्हा प्रश्न पडले असतील की आता एवढा मोठा प्रवास करायचा आहे का, एक हिच हायकिंग म्हणतात तसं नाही, चला आता सुरू करायचंय, फार प्रश्न आपल्याला पडू द्यायचे नाहीत, असं काही झालं? म्हणजे नेमकं काय घडलं त्यावेळेस? म्हणजे पहिल्यांदा अशी काही मी जर्नी करणार होतो आणि ठरलं की सायकलवर यात्रा करायची आणि माझ्याकडे सायकल त्यावेळेस नव्हती कोणतीच. आणि मग मी लकीली साबरमती आश्रममध्ये शिबिरासाठी गेलो होतो आणि त्या शिबिरामध्ये माझी एक चायनीज एक मित्र आहे झिलाँग वँग, त्याची भेट झाली आणि त्याने चायना तिबेट इंडिया अशी सायकल यात्रा केली होती. आणि तो म्हटला की माझ्याकडे बायसिकल आहे आणि मी आता इथून परत चाललो आहे, तर मला माझी बायसिकल तुला गिफ्ट करायची, तर तू घेशील का? दॅट्स लाईक म्हणजे मी आता यात्रा सुरू करते आणि मला अचानक कुठून तरी बायसिकल भेटते, ती वन ऑफ द बेस्ट बायसिकल, म्हणजे तिची किंमत साधारण 1.5 लाख आणि भारतामध्ये ती भेटू शकली नसती मला अशी चांगली बायसिकल. तर ती बायसिकल मला यात्रा सुरू होण्यापूर्वीच मिळाली. तर असं छोट्या छोट्या गोष्टी लोकांनी सपोर्ट केला. कुणी बॅकपॅक दिल्या, कुणी स्लिपिंग बॅग दिली, कुणी काही कपडे दिले, शूज दिले. तर असं हे सगळं गोळा करून, कारण त्याच्यापूर्वी जी माझी लाईफ होती 1.5 वर्ष, ती 1.5 वर्ष जी लाईफ होती त्याच्यामध्ये मी सामाजिक क्षेत्रामध्ये होतो डॉक्टर कुमार सप्तनीशींसोबत. आणि तिथे मी हार्डली म्हणजे कमवण्याचा प्रश्न नव्हता, फक्त सर्व्हिस म्हणजे मिनिमम कपडे, फूड आणि हाऊस, ज्या मिनिमम गरजा असतात त्याच्यावरच मी राहिलो. आणि ती खूप मोठी शिकवण होती माझ्यासाठी, कारण पुढच्या यात्रेसाठी मला बाहेर राहणं खूप इझी झालं त्याच्यामुळं, कारण मी खूप कम्फर्टेबल स्पेसमध्ये नव्हतो कधीच. तर कारण ही यात्रा कमीत कमी साधनांमध्ये कसं राहायचं हे प्री ट्रेनिंग म्हणूयात आपण, किंवा तुमची ती 1.5 वर्षाची एक तयारी झाली की सामाजिक क्षेत्रात तुम्ही काम करत असल्यामुळे 1.5 वर्षामध्ये हे आपोआप तुमच्या अंगात भिनलं होतं की कमीत कमी गरजांमध्ये आपण कसं राहू शकतो, की ज्याचा पुढे जाऊन कदाचित तुम्हाला खूप मोठा उपयोग झाला असेल. येस, डेफिनेटली. आणि मग ते झालं आणि 8 नोव्हेंबर 2016 गांधी आश्रम जे आहे म्हणजे सेवाग्राम आश्रम वर्ध्याचं, तर त्या ठिकाणी आम्ही 3-4 आमच्या मित्रांनी आम्ही सायकल यात्रेला सुरुवात केली. म्हणजे इन्क्रेडिबल, म्हणजे ह्या यात्रेचं वैशिष्ट्य होतं की बिना पैशाची यात्रा करायची, म्हणजे कमीत कमी गरजांमध्ये, म्हणजे पैसे तर ठेवायचेच नाही जास्त, ॲटलिस्ट एक टाईमचं जेवण भेटेल एवढं असेल तर ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यामुळे ह्या फायदा होईल की आपण लोकांशी जुळू, लोकांना भेटू आणि लोकांना आपला संदेश देऊ. तर त्यामुळे मग आमच्याकडे काही नसलं आहे, मग त्यामुळं फक्त फ्री स्पिरिट, जिथे जाल तिथे व्हॉट एव्हर द पॉसिबिलिटी, म्हणजे माहिती नाही की पुढं काय होणार आहे, तुम्ही फक्त जा. आणि तो लाव तसं म्हणतोस की जर्नी ऑफ 1000 मिलियन्स ऑफ माइल्स स्टार्ट विथ अ सिंगल स्टेप. तर म्हणलो पहिलं पाऊल टाकूयात. आणि मला तर भीती नव्हती कारण जास्त, कारण मी ऑलरेडी 1.5 वर्ष असं राहिलो होतो आणि आय हॅव अ फेथ इन ह्युमॅनिटी, सो आय नो समथिंग गोइंग टू हॅपन अँड दॅट मिरॅकल हॅपन एव्हरी डे. म्हणजे प्रत्येक दिवशी काही ना काय असं आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी होत होत्या, म्हणजे कंटिन्युअस होत होत्या त्या, आणि त्याने मला प्रत्येक दिवशी इन्स्पायर केलं यात्रेत. माणसाच्या माणुसकीवर विश्वास ठेवून तुम्ही ह्या यात्रेला प्रारंभ केला, ही खूप मोठी गोष्ट आहे नितीनजी. म्हणजे हा विश्वास तुमच्यामध्ये आला की आपण जगातल्या माणसांच्या माणुसकीवर विश्वास ठेवावा, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन तुम्ही ही यात्रा सुरू केली आणि कमीत कमी गरजांमध्ये, की जे महात्मा गांधींच्या तत्वांशी सगळ्या या गोष्टी मिळत्या जुळत्या आहेत. नाही, खरोखरच खूप म्हणजे तुमचं अभिनंदन. आणि असा तुमचा विचार हा वेगळा जगावेगळा आला आणि तो तुम्ही प्रत्यक्षात आणला, ही फारच मोठी गोष्ट आहे. तर आता ही वर्ध्यापासून यात्रा सुरू झाली, तर पहिला देश कुठला तुम्ही पाहिला या सगळ्या याच्यामध्ये, किंवा पहिला कुठल्या देशाला तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट दिली? पहिला देश बऱ्याच काळानंतर आमचा ठरला की थायलंडला जायचं. आणि तर म्यानमारचा मी प्लॅन करत होतो, पण ते शक्य झालं नाही. तर मग विमानाने आम्हाला थायलंडला जावं लागलं पहिल्यांदी. आणि वॉज इन्क्रेडिबल, म्हणजे पहिला देश, भारताच्या बाहेर कधी मी निघलो नव्हतो याच्या आधी, म्हणजे भारताच्या भूमीमध्ये पासपोर्टही नवीन माझा, आणि फक्त एकच तयारी झाली होती की अमेरिकेचा विजा मला मिळाला होता थायलंडला जाण्यापूर्वी, आणि त्याला पण बरीचशी मेहनत घ्यावी लागली.
पण त्याच्यात एक गोष्ट मी शिकलो की जर तुम्ही सत्य असाल तर जगामध्ये म्हणजे अमेरिकेचा विजा घेणं ही सगळ्यात कठीण बाब आहे. म्हणजे आता अगदी. सध्या 5-5 वर्ष अपॉइंटमेंटसाठी लागत आहेत आणि तो जो विजा आहे माझ्यासमोर खूप लोक रिजेक्ट झाले, मोठे मोठे लोक. आणि मी एक सामान्य माणूस, माझ्याकडनं पैसे, एक सामान्य ॲक्टिव्हिस्ट, ना पैसे ना मी 25 वयाचा, म्हणजे जास्त प्रॉबिलिटी की मी तिथे स्थायिक होऊन जाईल अमेरिकेच्या एम्बसीच्या दृष्टिकोनातून. तर असे खूप सारे डाऊट्स एम्बसीमध्ये असताना माझा इंटरव्ह्यू जेव्हा झाला आणि मी सिम्पली त्याचे आन्सर करत राहिलो आणि सिम्पली ते सगळं होत गेलं आणि त्यांनी माझा विजा ॲक्सेप्ट केला. म्हणजे सत्याचा पहिला विजय मला वाटतं इथे झाला. Yes, कारण definitely. खरोखरच अमेरिकेचा व्हिसा मिळणं ही एक खूप अवघड गोष्ट आजही मानली जाते आणि त्याच्यासाठी नाना प्रकारच्या क्लुप्त्या युक्त्या असे लोक करत असतात आणि ते फारसं काही न करता आणि त्याच्यासाठी जी एक वेगळी बॅकग्राऊंड लागते आणि त्याच्यासाठी जे काही गोष्टी दाखवाव्या लागतात किंवा तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं, हे सगळं प्रूव्ह न करता तुम्हाला अमेरिकेचा व्हिसा मिळाला. येस. आणि मला वाटतं तोच की गांधीजींचं जीवनातून शिकण्यासारखं तेच आहे की जर तुम्ही सत्यासोबत असाल तर जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की ती तुम्ही अचीव्ह नाही करू शकणार. तुम्ही सत्यासोबत आहात, त्रास होईल, तुम्हाला टाईम लागेल, पण विजय तुमचा नक्कीच होईल. आणि त्या सत्याच्या आधारावरच आपण पुढे जाऊ शकतो, कारण आपल्याला दुसरा काही वेच नाही आहे. आपल्या ज्या कन्झर्वेटिव्ह झोन असतील, म्हणजे स्पेशली मी जे वर्क करत होतो याच्या आधी, की जे धर्माच्या दंगली असतील किंवा जातीवाद असेल. आता जातीवादवर बरंचसं मी महाराष्ट्रात काम केलं आणि जेव्हा तमिळनाडूमध्ये गेलो तर मी परत आल्यानंतर मला जाणवलं की ही इवन हॅव्हिंग अ सरनेम, आपण म्हणतो की जात नाही आहे वगैरे, पण सगळीकडे एक्झिस्ट करते ती. आणि खूप व्हायलन्स सिस्टम आहे ती, हिडन व्हायलन्स सिस्टम आहे ती, दिसत नाही पण अप्रत्यक्ष ती तुमच्या मनावर काबजा करते आणि तुम्हाला व्हायलंट बनवायला लावते. आणि कधी कधी जी शोषित वर्ग आहे त्यांना पण ती दाबते हिडनली. तर ही खूप व्हायलन्स सिस्टम आहे. आणि त्यानंतर मग मी माझं सरनेमसुद्धा बदललं, एस नितीन म्हणूनच मी आता लावतो. तमिळनाडूमध्ये जेव्हा मी गेलो ते पेरियार यांची जी मुवमेंट आहे, म्हणजे तमिळनाडूमध्ये मी लोकांना विचारलं की नाव काय, तर ते आर राजन, टी नाथन, आर अश्विन, अशी नावं त्यांची. तर त्याच्यामध्ये त्यांना टॅबू वाटतो, सरनेम घेणं हे टॅबू आहे. म्हणजे मी जेव्हा रवांडामध्ये होतो तर रवांडा देशामध्ये हुत्सू आणि तुत्सू ह्या 2 ट्राईबने एकमेकांना मारून टाकलं आणि त्यांनी मारून टाकल्यानंतर आत्ता तिथे ना हुत्सू ना तुत्सू, आता फक्त रवांडन एवढीच आयडेंटिटी. कोणीही त्यांच्या नावापुढे किंवा बोलताना सुद्धा किंवा इवन त्यांच्या लाईफमध्ये हुत्सू आणि तुत्सू हा प्रकार शिल्लक राहिलेलाच नाही. तर भविष्यामध्ये ह्या गोष्टी राहणारच नाहीत. तर आपण आता शहाणं होणं मला वाटतं खूप गरजेचं आहे आणि ती समानतेची मला वाटतं पहिली स्टेप आहे की आपण खूप सारं भविष्याच्या पिढीला काहीतरी चांगलं देऊन जाऊ. मला वाटतं हा जो तुम्ही प्रसंग सांगितला हा एक विस्तृत वेगळ्या मुलाखतीचा विषय होऊ शकतो आणि आपण निश्चितपणे याच्यावर एक तुमची वेगळी मुलाखत घेऊयात. थायलंडमध्ये तुम्ही जेव्हा गेलात, म्हणजे जो पहिला देश होता, तिथे विचारायचं विशेष कारण असं की तो एक तर पहिला देश, म्हणजे तुमचा पहिला अनुभव तिथे होता. तर त्या पहिल्या देशामध्ये तुम्हाला काय काय अडचणी आल्या, म्हणजे पहिल्या प्रवासामध्ये पुढे जाऊन कदाचित तुम्ही गोष्टींवर मात करायला शिकला असाल किंवा असे कुठले अनपेक्षित प्रसंग की जे तुम्ही धरले नव्हते डोक्यामध्ये, ते ह्या पहिल्या भेटीमध्ये तुम्हाला अनुभवावे लागले? भारताच्या बाहेर जाणं म्हणजे पहिला तेच थायलंड. तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा मी उतरलो त्यावेळेस इंग्लिश म्हणजे कोणी बोलणारं नाही, सगळीकडे थाईज लँग्वेज. त्यानंतर जे जेवण आहे म्हणजे असा स्मेल कधीच जीवनात मी अनुभवला नाही. तर सगळीकडे तो नाकामध्ये त्यांचं फिश सॉस वगैरे असायचा. तर आणि जे वेदर आहे म्हणजे आपण तसं जास्त बोलत नाही, पण जेव्हा आपण एखाद्या इकोसिस्टममध्ये घुसतो त्यावेळेस आपली बॉडी खूप डिफरंटली रिॲक्ट करायला लागते. तर थायलंडमध्ये या 3 गोष्टी चॅलेंजिंग होत्या की लँग्वेज, फूड आणि त्याचं जे पर्यावरण आहे, कारण ते नवीनच तुम्हाला अनुभव देत होता आणि तुम्ही काहीतरी वेगळ्या ग्रहावर गेले असे तुम्हाला वाटत होतं. तर तिथे चॅलेंजिंग होतं की राहायचं कुठं. आता भारतात तर भाषा बोलून आपण लोकांना कन्व्हिन्स करू शकतो, मंदिरात राहू शकतो, पण तिथे माहितीच नाही की हा देश कसा. आणि त्याच्या आधी थोडाफार अभ्यास केला तरी फिजिकल गोष्टी या खूप वेगळ्या असतात. किती अभ्यास आपण जरी केला एका देशाचा तरी तिथे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी आणि चॅलेंजिंग असतात. तर राहायचं कुठं हा मोठा प्रश्न होता. तर थायलंडमध्ये खूप साऱ्या बुद्धिस्ट टेम्पलमध्ये आम्हाला राहता आलं आणि तिथे एक गोष्ट समजली की भारत देशाकडे म्हणजे जेव्हा ती जी बुद्धिस्ट मॉन्क आहेत खूप कम्पॅशनेट आणि ती जे बांधतात ते सकाळी उठल्यानंतर भारतभूमीकडे नमस्कार करतात आणि झोपण्याआधीही भारतभूमीकडे नमस्कार करतात. आणि मी जेव्हा कारण विचारलं तर ते म्हटले की भारतभूमीने आम्हाला बुद्ध दिले आणि ॲज अ इंडियन
बुद्धाच्या भूमीत माझाही जन्म झाला आणि गांधींचा मी फॉलोअर आहे, तर त्या बुद्धिस्ट मॉन्कनी माझे खूप रिस्पेक्ट केला आणि खूप पाहुणचार. म्हणजे त्यांनी जी दीक्षा घ्यायला सकाळी जायचे, म्हणजे डोनेशन म्हणजे फूड, कारण ते जेवण बनवत नाहीत घरी त्यांच्या मंदिरामध्ये, तर ते बाहेर सकाळी 4 वाजता जातात आणि लोक त्यांना फूड ऑफर करतात, भिक्षा मागतात ते, आणि गरम गरम फूड मग ते घेऊन यायचे आणि मग माझ्यासोबत पण शेअर करायचे ते. म्हणजे खूप कम्पॅशनेट मॉन्क, म्हणजे असे मला कुठे पाहता आले नाही असे मॉन्क. तर पूर्ण थायलंडमध्ये. आणि तिथे मग त्यांची एक ॲक्टिव्हिस्ट होती डेमोक्रॅट, कारण तिकडे अजूनही राजेशाही आहे थायलंडमध्ये. तर एक जी पीस ॲक्टिव्हिस्ट आहे, जी डेमोक्रेसीची मागणी करते, लोकशाहीची मागणी करते, तर ती आमच्यासोबत सायकलवर थायलंड ते कंबोडियापर्यंत आली. आणि खूप अचंबित करणारा अनुभव होता. म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं की आमचं पीसवर किती असेल तिथे, पण खूप साऱ्या लोकांच्या आमच्या गाठीभेटी, स्कूलमध्ये जाणं, पीस ॲक्टिव्हिस्टांना भेटणं, तर ह्या सगळ्या गोष्टी करत करत आम्ही कंबोडियापर्यंत पोहोचलो. म्हणजे या पहिल्या देशानंच तुम्हाला कितीतरी गोष्टी शिकवल्या आणि कितीतरी गोष्टी दाखवल्या. म्हणजे तुम्ही जे आत्ता सांगितलं की थायलंडमधले लोक भारत भूमीकडे नमस्कार करून आपला दिवस सुरू करतात आणि संपवतात, ही म्हणजे खूपच आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि म्हणजे आपल्या देशाला बाहेरच्या देशांमध्ये केवढा आदर आहे आणि केवढी खूपच वेगळा अनुभव. म्हणजे मला ह्या गोष्टी म्हणजे कल्पनेच्या पलीकडे म्हणतो मी, की हे असं मी कधी ऐकलंही नाही आणि ते तुम्ही अनुभवलं. म्हणजे ह्या घटनेने तुम्हाला एक खूप मोठा आत्मविश्वास दिला असेल मला वाटतं पुढच्या सगळ्या यात्रेला. डेफिनेटली. म्हणजे थायलंडने खूपच आत्मविश्वासाने आम्ही पुढे जात राहिलो. आल्दो सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की भाषा, आणि ते चॅलेंज साऊथ ईस्ट एशियामध्ये राहिलंच जपानपर्यंत. पण आल्दो अदर थिंग म्हणजे लोकांची कनेक्ट होणं, जेवण एक्सेप्ट करणं, वॉटेवर. म्हणजे चायनामध्ये असताना वॉटेवर म्हणजे पीपल जे देतील ते आम्ही खायचो. म्हणजे मी त्यावेळेस नॉन व्हेजिटेरियन होतो. आणि जे थायलंड आणि इंडियामध्ये शिकलो की बुद्धिझममध्ये एक आहे की नियम की लोक जे ऑफर करतात ते खायचं. तर मग मी ते जपानपर्यंत प्रॅक्टिस केलं की वॉटेवर पीपल ऑफर आय टेक. तर मग त्यांना विचारायचंच नाही की हे काय आहे, आणि ते विचारणं अर्धा तास वेस्ट करणं. त्याच्यामुळं मी जे आहे ते गुपचूप खाऊन टाकायचं. आणि दॅट हेल्प मी टू कीप गोईंग ऑन. म्हणजे बायसिकल चालवणं इज वन ऑफ द चॅलेंजिंग स्टफ. तर मग त्या जेवणामुळं माझं होऊन जायचं. मग हा प्रवास आता थायलंडपासून सुरू झाला, तर मग पुढचे टप्पे कसे होते थोडक्यात आपण त्याच्याबद्दल पाहूयात. म्हणजे थायलंडमधनं तुम्ही कंबोडियात गेलात आणि तिथून पुढे? तर थायलंडहून कंबोडियातून व्हिएतनामतून मग एक अशी बॉर्डर होती जिथे जंगलामध्ये ती व्हिएतनाम आणि चायनाची बॉर्डर. त्या बॉर्डरवर म्हणजे हार्डली एनी फॉरेनर्स, म्हणजे दुसऱ्या देशातली कोणतीही लोक नसतात. ते मोस्टली व्हिएतनामीज आणि चायनीज लोक ट्रॅव्हल करतात. तर मी इंडियन, त्यावेळेस 25 वय माझं, आणि 25 वय असल्यामुळं त्यांना वाटलं की मी रॉचा एजंट आहे, हा असा कसा घुसतोय सायकलवर. तर मग त्यांना डाऊट आला. त्यांनी सगळं माझं बॅकपॅक असेल, माझी मोबाईल, माझं पर्सनल डायरी सगळं चेक केलं. आणि ते सगळं केल्यानंतर मग फायनली त्यांनी मला एंट्री दिली चायनामध्ये. म्हणजे नंतर मी जेव्हा नियम वाचला त्यांचा, जर माझ्या मोबाईलमध्ये जर चायना विरोधात काही पोस्ट असतील किंवा मी काय लिहिलं असेल किंवा बोलत असेल, तर त्यांनी मला प्रिझनमध्ये टाकलं असतं. आणि तसा त्यांचा नियम आहे. तर ते मला नंतर कळालं. पण कुणा विरोधात असं मी नव्हतोच, त्यामुळे मग तेवढं फ्री स्पिरिटनी मी पुढे जातच होतो. पण चायनाने मला खूप शिकवलं. म्हणजे तुमची आता चीनमध्ये तुमचा प्रवेश झाला, तर हा चीनमधला जो काळ आहे तो किती दिवसांचा होता आणि कसा होता? कारण त्याबद्दल आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकतो की तुम्ही इथे व्हिसा घेऊन जरी गेलात तरी एका ठराविक क्षेत्राच्या बाहेर तुम्ही फिरू शकत नाही, हिंडू शकत नाही. तर तुमच्यासाठी हे काय आव्हान होतं? मग तिथे जी तुमचा भ्रमण झालं किंवा त्याच्यामध्ये तुम्ही कसं या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं? चीनचा जो विजा आहे तो मी व्हिएतनाममध्ये घेतला आणि भारत आपलं जे एम्बसी आहेत त्यांच्याकडून एक लेटर घेतलं. ते लेटर जोडून मग मी विजा घेतला. तर नॉर्मली मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला मिनिमम 3 महिन्यांचा विजा द्या. पण ते चीनमध्ये तसं देत नाहीत. ते मोस्टली 1 मंथ टुरिस्ट विजा असतो त्यांचा. तर 1 महिन्याचा विजा मिळाला आणि 1 महिन्यामध्ये हार्डली मी किती किलोमीटर जाऊ शकतो. म्हणजे आणि चायना हा खूप आवाढव्य देश आहे. तर मग मला खूप कमी सायकलवर ट्रॅव्हल करावं लागले तिथे. एक साधारण 15 ते 17 दिवस मी सायकल यात्रा केली. आणि त्या यात्रेमध्ये अफाट अनुभव आले मला की आर्मी मॅन असेल त्यांनी मला फ्रूट ज्यूस वगैरे देणं आणि खूप प्रेमाने माझ्याशी कम्युनिकेट करत राहिले सतत ते. प्लस पोलीस असतील. पोलीस म्हणजे एकदा मी म्हणजे माझी प्रॅक्टिस होती चायनामध्ये की मी 5 घरं जायचो आणि नॉक करायचो दरवाजे आणि विचारायचो की तुमच्या घरासमोर मी टेंटमध्ये राहू का. तर यात्रेमध्ये टेंट हा माझा घर होता म्हणजे पूर्ण. तर कुठे जिथे जाईल तिथे टेंट टाकायचं आणि राहायचं लोकांच्या आजूबाजूला. म्हणजे तिथे सेफ्टी असेल, लोकांशी कनेक्ट पण करता येईल आणि जेवण पण मिळेल.
तर लोक मला जेवण वगैरे द्यायचे. आणि मग एक ठिकाणी असं झालं की मी 3-4 घर गेलो आणि कोणीच मला रिस्पॉन्स केला नाही. तर मग शेवटी मग एक लहान मुलगी होती 12 वर्षाची, ती आली आणि ती म्हटली की पोलीस मदत करू शकतील तुम्हाला. तर म्हटलं ठीक आहे, कुठे पोलीस स्टेशन? तर तिने पोलीस स्टेशन दाखवलं आणि ती माझ्यासोबत आली स्टेशनमध्ये. तर एक 12 वर्षाची मुलगी पोलीस स्टेशनला येणं मला इन्क्रेडिबल वाटलं. कारण जेव्हा मी माझा लहानपणाचा विचार करत होतो तर आमच्या गावी आई म्हणायची की झोप नाही तर पोलीस येतील. आणि आता ही मुलगी 12 वर्षाची मुलगी, ती पोलीस स्टेशनच्या आतमध्ये, हो पोलीस स्टेशनच्या आतमध्ये ती मला घेऊन गेली. आणि मग त्या पोलीस ऑफिसरने माझं ऐकलं, मला नूडल्स वगैरे दिले आणि मग मी टेंटमध्ये पोलीस स्टेशनच्या आतमध्ये झोपलो ती रात्र. काही ठिकाणी पुढे पोलिसांनी मला रेस्क्यू पण केलं, जागा दिली राहण्यासाठी आणि खूप म्हणजे जबरदस्त. काही डॉक्टर मिळाले तर त्यांनी मला थिएटरला घेऊन गेले. इंग्लिश म्हणजे मिशन इम्पॉसिबल म्हणून एक मूवी रिलीज झाला तर तो दाखवला. आणि आता म्हणजे खूप वाईट वाटतं की आता जी चायनामध्ये चालू आहे की खूप सारे माझे मित्र आहेत तिथे अडकले जातात ते. आणि काय वयस्कर माझी चायनीज मदर आहे, तर ती माहिती नाही की काय परिस्थिती असेल. कारण माझ्याकडे ते WeChat ॲप्लिकेशन होतं, बरेच वर्ष तिच्याशी बोलायचो, पण भारतात आल्यापासून ते बंद पडलं. आणि मग आता कम्युनिकेशन करायचा मार्ग राहिलाच नाही, कारण व्हॉट्सअप तिकडे नाही वापरत लोक आणि फेसबुक पण नाही आहे. खूपच मजेशीर. म्हणजे पोलिसांबद्दल आपल्या देशामध्ये किंवा जगभरातच एक असं थोडंसं भीती किंवा पोलिसांची जी म्हणजे मुळात पोलीस हे जे आपले रक्षक संरक्षक असतात त्याच्याऐवजी आपल्या मनात एक भीती असते पोलिसांबद्दल. तर त्याच्या पूर्णपणे विरुद्ध चित्र तुम्हाला या यात्रेदरम्यान दिसलं. मला वाटतं सगळीकडे तुम्ही बऱ्याच ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये राहिलात. म्हणजे हा तुमच्या यात्रेतला एक मोठा शोध आहे असं मी म्हणेन. शोधयात्रेमध्ये बाकीचे जे तुमचे उद्देश आहेत, म्हणजे कसं असतं की रिसर्चमध्ये मेन प्रोडक्ट असतं आणि काही सब प्रोडक्ट्स असतात. तर हा एक मी सब प्रोडक्ट म्हणेल की पोलिसांची प्रतिमा रक्षक म्हणून ही तुम्हाला पाहायला मिळाली या सगळ्या यात्रेदरम्यान. मग आता चीनमध्ये गेलात, राहिलात आणि चीनबद्दलच्या ज्या आपल्या कल्पना आहेत किंवा तिथलं जे आहे तो टप्पा तुम्ही पार केला. हा एक खरोखरच म्हणजे पुढच्या यात्रेसाठी आणखीन एक तुम्हाला आत्मविश्वास तिथेही मिळाला असेल. त्याच्यानंतर पुढे काय झालं? म्हणजे पुढे कुठल्या देशांमध्ये तुम्ही गेला? चीन नंतर मी हाँगकाँग आणि मकाओ, आणि तिथं जाण्याचं कारण होतं की जपानचा विजा घेणं. पण त्याच ठिकाणी मला टाईमही भेटला आणि मग विपश्यना नावाची जी मेडिटेशन टेक्निक आहे ती करण्याचा मला अपॉर्च्युनिटी भेटली. आणि मग मी हाँगकाँगमध्ये माझं पहिलं विपश्यना 10 दिवसाची ट्रेनिंग केली आणि त्यानंतर मग मी जपानला गेलो. तर जपानमध्ये मी ठरवलं की जो हिरोशिमा नागासाकी झाला आहे न्यूक्लिअर बॉम्ब अटॅक, तर त्याच्या विरोधात किंवा असे होऊ नयेत त्यासाठी मग मी पदयात्रे करण्याचा निर्णय घेतला. कारण हा खूप स्पेशल, जपानमध्ये पहिल्यांदा पदयात्रा केली आणि मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे की पदयात्रा करणं. आणि विशेष जपान, कारण असं घडलं होतं म्हणजे 75 वर्षांपूर्वी तिथे. तर मग मी माझी सगळी बॅकपॅक वगैरे सगळं टोकियोमध्ये ठेवलं आणि माझी सायकल ठेवली आणि मग एका मित्राने मला त्याची एक सॅक दिली आणि ती घेऊन मग मी एक टेंट, स्लीप बॅग, 2 कपडे आणि एक पॅम्पलेट ज्याच्यामध्ये मी माझा उद्देश वगैरे लिहिला होता. कारण जापनीज मला येत नाही आणि लोकांना इंग्लिश येत नाही, तर या 2 प्रॉब्लेममुळं कम्युनिकेट करणं खूप कठीण होतं. तर मग मी पॅम्पलेट लोकांना वाटायचो की माझा संदेश काय आहे, मी का आलो इथे आणि गांधी विचार. तर हे सगळं घेऊन मी 2 महिन्याची पदयात्रा केली, टोकियो टू हिरोशिमा आणि पुढे नागासाकी. आणि त्यात 1 महिना मी एकटा चाललो आणि म्हणजे जिथे नदी असेल, डोंगर असेल, लोकांच्या गाड्या असतील, हॉटेल असतील, हॉटेलच्या बाहेर, लोकांच्या घरामध्ये, बुद्धिस्ट टेम्पल, चर्चेस, जिथे जिथे जागा भेटली तिथे मी झोपलो आणि लोकांना भेटलो. आणि त्या 1 महिन्यानी मला खूप बदललं. मी त्यानंतर व्हेजिटेरियन झालो. कारण ते पाहण्याचं असं की मी ह्याच्या आधी कधी हा निसर्ग पाहिलाच नाही. म्हणजे आपण जेव्हा स्पेशली भारतामध्ये पॉप्युलेशन एवढी आहे की आपले सगळे जे विचार आहेत ते मोस्टली ह्युमन ड्रिव्हन आहेत. जी इकॉनॉमी आहे आणि खूप व्हायलंट इकॉनॉमी आणि पुढं जाण्याची आणि दाखवण्याची जी ओढ आहे, ह्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी पाहतच नाही ज्या खूप प्रिशियस आहेत. आणि मग पहिल्यांदा मला तो बोध झाला, प्राणी आणि वनस्पती, हवा. तर मी ठरवलं की माझ्या जीवनातली हिंसा जी आहे प्रॅक्टिकली किती कमी करता येईल. तर मग मी ॲज अ व्हेजिटेरियनिझम स्वीकारलं. आणि आता मग पुढे व्हीगन वगैरे असेल तर वेगळाच प्रवास. तर मग 1 महिन्यानंतर मी जापानीज बुद्धिस्ट मॉन्क निप्पॉन्झान मिहोजी, ज्याची स्थापना फुजी गुरुजी यांनी केली. तर फुजी गुरुजी हे गांधीजींचे शिष्य, त्यांना गुरुजी नाव हे गांधीजींनी दिलं. आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये बुद्धिस्ट मॉन्कनी भारताला खूप मदत केली. तर ते सतत गांधीजींसोबत असायचे, त्यांचे 2 मॉन्क, आणि तिथे गांधी जातील तिथे ते प्रे करायचे. आणि ते आता जगभरात पसरलेत. म्हणजे गांधीजींकडून त्यांनी अहिंसेचा मार्ग अपनावला
आणि नॉर्मली धार्मिक मॉन्क असतात, हे असतात, ते मोस्टली मंदिरामध्ये राहतात, प्रे करतात. पण ह्यांच्यामध्ये एक विशेषता होती की हे लोकांमध्ये जायचे, शांतीसाठी प्रे करायचे, हिंसेविरोधात लढायचे, इनजस्टिस असेल, जातीवाद असेल, धर्माच्या नावानं असतील, किंवा वार असेल, किंवा न्यूक्लिअर, स्पेशली न्यूक्लिअर अटोम आणि पॉवर प्लांट, ह्याच्या विरोधात ते जगभरात आंदोलन त्यांनी छेडलं आणि त्यांची मॉन्क ही जगभरात पसरली. आणि ज्या ज्या देशात असेल त्या देशामध्ये ते अहिंसक सत्याग्रह करतात. तर त्यांच्यासोबत मी, ते दरवर्षी टोकियो हिरोशिमा पदयात्रा करतात, तर 1 महिना मी त्यांच्यासोबत ही पदयात्रा केली आणि त्यांनी खूप ऑपॉर्च्युनिटी दिली मला, कारण मी गांधीजींचा शिष्य आणि भारतातून आलो आहे आणि आधीच मग बुद्धिझम म्हणजे भारत. तर यामुळे मग त्यांनी मला प्रत्येक ठिकाणी, म्हणजे मला स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी असेल, लोकल पब्लिक प्लेसमध्ये असेल, तर यांना खूप ऑपॉर्च्युनिटी मला भेटली लोकांशी बोलायला. संधी मिळाली तुम्हाला वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची आणि लोकांची भेटायची जपानमध्ये. आणि हिरोशिमाला पोहोचलो 6 ऑगस्ट 2017 आणि तो खूपच इमोशनल मोमेंट होता माझ्यासाठी, कारण मी जे पाहिलं तिथे की जे म्युझियम आहे, मला वाटतं की जगातल्या प्रत्येक माणसाने ते हिरोशिमा म्युझियम पाहिलं पाहिजे. हिरोशिमा पीस पार्क त्याला म्हणतात. तर अमेरिकेने काय केलं की तो जो बॉम्ब होता, न्यूक्लिअर बॉम्ब, तो त्यांनी जमिनीवर नाही फोडला, तो त्यांनी जमिनीच्या वरती 600 मीटर अंतरावर त्याचा स्फोट केला आणि त्याने असं झालं की पूर्ण आगीचा ढग शहरावर पसरली. आणि नॉर्मली जापानीज जे घर आहेत अजूनही ते लाकडाचे असतात, ती सगळी घरं जळायला लागली, लोक डिहायड्रेट झाली आणि ती नदी किनारे आली आणि ढीग लागला लोकांचा पाणी पिण्यासाठी आणि तिथेच त्यांचा अंत झाला. आणि ह्या सगळ्या स्टोऱ्या पाहून, लहान मुलांची स्थिती पाहून खूप इमोशनल मोमेंट होता माझ्यासाठी तो. आणि मी असताना तिथे एक लहान मुलगा आला, तर तो म्हटलं की तुमचा देश कुठे आहे, तर मी दाखवलं की भारत, आणि म्हटलं की तुमच्या देशात तर न्यूक्लिअर अटोम बॉम्ब आहेत, तर तुम्ही काय करताल. तर ती खूपच म्हणजे शेमलेस मुवमेंट होती माझ्यासाठी. म्हणजे ॲज अ पॉलिटिकल जर पाहिलं तर वेगळे त्याचे आपण टाईम काढू शकतो, कारण ॲज अ फोर्स ऑफ पॉवर आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण दाखवतो. पण आय थिंक सो आपण भारतभूमी हे शांततेचं प्रतीक आहे, जिथे गांधी आणि बुद्धसारखे मोठे मोठे लोक जन्माला आली. आणि आपलं, मला वाटतं, मोठं कर्तव्य आहे की आपण जगाला सतत अहिंसेचा संदेश देणं गरजेचं आहे. तिथून मग पुढे मी नागासाकीला गेलो आणि त्या बुद्धिस्ट मॉन्कनी मला स्पॉन्सर केलं की तू जा, म्हटलं, ओकिनावाला, जिथे अमेरिकेची आर्मी अजून आहे, ती अजून नवीन. ओकिनावा हा एक तळ आहे मला वाटतं. हा, तो एक त्यांचा आयलँड आहे. तर त्या छोट्याशा बेटावर अमेरिका पहिल्यांदा अटॅक केला जपानवर दुसऱ्या महायुद्धामध्ये. म्हणजे नागासाकी आणि हिरोशिमाच्या आधी ओकिनावामध्ये अटॅक केला आणि त्यातली म्हणजे 1/3 पॉप्युलेशन त्यातच गेली. आणि मग मी जेव्हा तिथे पोहोचलो तर अमेरिका अजूनही समुद्रामध्ये काही एअरबेस बनवत आहेत, विमानतळ, सैन्याचं विमानतळाचा बेस. तर मग त्याच्या विरोधात मग मी प्रोटेस्ट केला. तर तिथे त्यांच्या पोलिसांनी, जपानीज पोलिसांनी मला उचलबांगली करून, म्हणजे जो आपण सत्याग्रहासाठी बसतो, तर त्यांनी उचलबांगली करून मला फेकलं वगैरे. आणि मला वाटलं की आता अमेरिका माझी सगळी इन्फॉर्मेशन घेत असली तर, कारण असा विरोध करणं दुसऱ्या देशात जाऊन इट्स अ चॅलेंजिंग टास्क. तर जेव्हा मी अमेरिकेत पोहोचलो तर मला हीच भीती होती की ही लोक माझी डेटा काढतील आणि मग मला मे बी भारतात पाठवून देतील. पण जेव्हा मी अमेरिकेत पोहोचलो तर त्यांचे हे क्वेश्चन होते की बाबा तुझ्याकडे किती पैसे आहेत, का आलाय, कुठे जाणार, कसं जाणार, पैसे आहेत का, काय आहे का. म्हणजे त्यांच्याकडे अमेरिकेत प्रवेशासाठी किंवा अमेरिकेत राहण्यासाठी जे काही उपलब्ध तुमच्याकडे साधन सामुग्री आणि द्रव्य आहे का नाही. तर माझ्याकडे $300 होते आणि म्हटलं $300 आहेत, तर म्हटलं $300 मध्ये 3 दिवस तुम्ही राहू शकता. माझे मित्र आहेत हे, पण त्यांनी काय ऐकलं नाही, मला डिपोर्टमध्ये टाकून दिलं, जिथून मला डिपोर्ट म्हणजे तुम्ही अमेरिकेतनं परत जाता असा तुम्हाला एक संदेश. तर तो एक ऑफिस असतं तिथे, ते पुन्हा परीक्षण करतात, म्हणजे 2 वेळा एंट्री होतो. तर रिपोर्टमध्ये मोस्टली तुमचे चान्सेस 50% जातात की त्यात एक व्हिएतनामीज होता, एक चायनीज होता आणि एक भारतीय. तर चान्सेस हे होते की माईट बी ते सेंड मी बॅक टू इंडिया. ते एक ऑफिसर आला, आफ्रिकन अमेरिकन एक ऑफिसर आला आणि त्यांनी माझे पुन्हा क्वेश्चन आन्सर सुरू केले. तर मग मला आठवलं की यार मी आत्ता जपानमधून आलोय. मग मी त्यांना चॅलेंज केलं की दादा मी आत्ताच जपानहून आलोय आणि जपान तुमच्यापेक्षा एक्सपेन्सिव्ह आहे, मी 3 महिने राहून आलोय आता तिथे. त्यांनी माझा विजा पाहिला आणि मग त्यांनी मला सोडलं, वेलकम. नाहीतर माझी तिथूनच मग भारत यात्रा सुरू झाली असती. ते इंटरेस्टिंग होतं. आणि दुसरी गोष्ट होती की त्यात मला जाणवली की अमेरिकेमध्ये मी व्हाईट हाऊस असेल किंवा बरेचसे आंदोलनं केली आणि मला अमेरिकेमध्ये फ्रीडम नावाची कन्सेप्ट खूप आवडली त्यांची. म्हणजे जी फ्रीडम आहे की एक्स्ट्रीम लेवलला जाऊन तुम्ही विरोध करू शकता. म्हणजे त्यांच्या सैन्याविरुद्ध आपण बोलतोय,
तीच गोष्ट जेव्हा मी भारतात परतलो, मी फक्त युक्रेन रशिया आणि जो वार चालू होता, वार होण्यापूर्वी मी एक शांती लेटर लिहिलं की डिमांड केली की वार नाही आला पाहिजे म्हणून, रिक्वेस्ट लेटर दिलं. तर ते देत असताना मी फक्त एम्बसीच्या आजूबाजूला चालत होतो, पदयात्रा करतो, तर भारतीय पोलिसांनी मला उचललं लगेच तिथून. म्हणले असं अलाउडच नाहीये, तू इथे चालूच शकत नाही. आणि मी अमेरिकेत जातोय तर तिथे व्हाईट हाऊसच्या समोर एक सत्याग्रही होता, जो त्याचं टेंट टाकून 30 वर्ष तो अजून तिथे राहतोय. 30 वर्ष व्हाईट हाऊसच्या समोर. बर. आणि पोलीस आणि गव्हर्नमेंट काही करू शकत नाही. किंवा फ्रीडमची म्हणजे पराकोटीचं स्वातंत्र्य आहे असं आपण म्हणू शकतो सगळ्याच बाबतीमध्ये. दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट थिंग. सगळ्यात सर्वोत्कृष्ट गोष्ट मला अमेरिकेची वाटली स्वातंत्र्य. म्हणजे हा टर्निंग पॉइंट होता की जिथून तुमची यात्रा कदाचित संपली असती पण ती पुन्हा रिवाईव्ह झाली. अमेरिका आणि गांधी, म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की फ्रीडम आहे तिथे, पण एक प्रकारचा जगातला सगळ्यात मोठा चंगळवाद म्हणा किंवा उपभोगासाठीच आपल्याकडे सगळ्या या वस्तू आहेत. आणि महात्मा गांधी हे अमेरिकेत मग काय तुम्हाला नेमकं त्याच्यामध्ये मिळालं बघायला? तर कंबोडियामध्ये जेव्हा मी गेलो तर तिथे मला कंबोडियन गांधी भेटले. एक मॉन्क होते, त्यांनी शांतीसाठी काम केलं. जपान ओकिनावामध्ये गेलो तर तिथे ज्या माणसाने हा सत्याग्रह सुरू केला होता ते त्यांना ओकिनावन गांधी म्हणतात. आणि अमेरिकेत गेलो तर अमेरिकन गांधी, मार्टिन लूथर किंग. तर गांधी म्हणजे अजून पुढं खूप सारे देश आहेत की साऊथ आफ्रिका आणि बरेचसे देश जगभरातले की ज्या देशामध्ये जे लोक अहिंसक सत्याग्रहाने आणि शांतीच्या मार्गाने आंदोलनं करतात आणि देशाला पुढे घेऊन जातात, तर त्या लोकांची प्रतिमा ही त्या गांधींच्या नावाने होते. आणि हे गांधी जगभरात असे पसरलेले आहेत. म्हणजे आपल्याला भारतभूमीमध्ये आपण जे पाहतो आता की गांधीजींबद्दलचा द्वेष जो क्रिएट केला आणि जी प्रोपेगेंडा जो चालू आहे भारतामध्ये, तो खूप विचित्र आहे. आणि जगामध्ये जर पाहिलं तर गांधी इज वन ऑफ द बिगेस्ट आयकन. आणि त्या आयकॉनला इन्स्पिरेशन म्हणजे जेव्हा जेव्हा ही लोकल लीडर असतात, मेंबर ऑफ पार्लमेंट्स, जेव्हा ती पार्लमेंटमध्ये जातात तर जाण्यापूर्वी ते गांधींचे पुस्तक वाचतात. आणि मी खूप ठिकाणी पाहिलं की ते वाचल्यानंतर त्यांची मॉरॅलिटीमध्ये वाढ होते खूप प्रमाणात. कारण गांधी हे मॉरॅलिटीचं खूप मोठं म्हणजे सिम्बॉल आहे की तुम्ही जर वाचलं की तुमची मॉरॅलिटी ऑटोमॅटिक बूस्ट होते जेव्हा जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल त्यांचं. तर ते पाहिलं तर अमेरिकेत पोहोचल्यानंतर म्हणजे सिव्हिल राईट मुवमेंट जी चालवली मार्टिन लूथर किंगनी, तर तिचं अजूनही म्हणजे तिचा इम्पॅक्ट पण आहे. आणि अजूनही आफ्रिकन अमेरिकन जे आहे ज्यांना आपण ब्लॅक्स म्हणतो, निग्रो म्हणजे निग्रो म्हणणं हे अमेरिकेत अलाउड नाही. म्हणजे तुम्ही असं म्हटलं तर तुम्हाला जेल होऊ शकते. जसं भारतामध्ये ॲट्रॉसिटीचा कायदा आहे त्या प्रकारेच अमेरिकेमध्ये तो आहे. तर अमेरिकेत जेव्हा मी सायकल यात्रा सुरू केली, खूप कठीण होतं म्हणजे सायकल यात्रा अमेरिकेत करणं. कारण ह्या देशामध्ये लोक जे आहे खूप आयसोलेशनमध्ये, कारण इन्सिक्युरिटी खूप जास्त आहे. जेव्हा पैसा जास्त येतो त्यावेळेस इन्सिक्युरिटी वाटते लोकांची की कोणी माझं घेऊन जाईल का नाही. ट्रस्ट फॅक्टर खूप कमी वाटला मला लोकांमधला. प्लस जेव्हा मी रस्त्यावरून चालायचो तर तिथे होमलेस लोकांची संख्या खूप आहे. म्हणजे जगात मला जपानमध्ये नाही विषमता आहे. हा खूप म्हणजे एकीकडे खूप मोठा तुम्हाला एक हे दिसेल साधन संपत्तीचा वापर आणि एकीकडे तुम्ही म्हणताय की होमलेस. येस. तर अशी खूप होमलेस लोक रस्त्यावर आणि सोबतच हे लोकांची चढवड की माझी गाडी, माझं घर बघा हे. तर ते माझ्यासाठी फनी होतं कारण मी वेगळ्या स्टेट ऑफ माइंडमध्ये होतं की माझ्यासाठी ह्या एवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी नव्हत्या. आणि तसं नसायलाच पाहिजे. म्हणजे एवढं आपली 4 लोक भारतातली जेवढं एनर्जीचं म्हणजे सेवन करतात, म्हणजे एनर्जी वापरतात, तिथलचा एकच माणूस वापरतो. तर ॲक्च्युली ते खूप मोठा व्हायलन्स आहे नेचरच्या विरोधात. म्हणजे क्लायमेट चेंज जो सगळ्यात मोठा डिफिकल्टी त्याचं म्हणजे तेच लोक जिम्मेदार आपण मानता येईल की 4 पट तुम्ही जास्त एनर्जी वापरता म्हणजे तुम्ही या रिस्पॉन्सिबल आहे या क्लायमेट चेंजला. तर मला ते क्रिमिनलसारखं वाटायला लागले हे लोक. यूज अँड थ्रो म्हणजे कपडे एक दिवस वापरायचे फेकून द्यायचे, गाड्या मोठ्या मोठ्या. आता इथून तिथं जायचं तरी मोठी मोठी गाडी घेऊन जाणार. आणि टेक्सासमध्ये गेलं तर ट्रकच वापरतात, सेमी ट्रक नॉर्मल ट्रॅव्हलसाठी. तर एनर्जीचं एवढं कन्झम्पशन करता येण्यासारखं ते की भयानक होतं ते पाहणं. आपल्या बरोबर विरुद्ध आहे. म्हणजे कपड्यांचं जर बघितलं तर त्याच्यामध्ये एक असा विनोद आपण नेहमी ऐकतो की कपड्यांचे काय काय आपल्याकडे उपयोग होऊ शकतात. म्हणजे कपडे खराब झाल्यानंतर ते फरशी पुसायला वापरणं आणि वगैरे वगैरे. तर याचा अगदी विरोधाभास. आणि फॉर दॅट मॅटर गाड्या पण आपण आपल्या रस्त्यावर असं पाहतो की कितीतरी जुन्या गाड्या लोक इफेक्टिव्हली वापरतात, लोकांची ती गरज असते. आणि अजून कितीतरी लोकसंख्या अशी त्यांना त्या जुन्या गाड्यापर्यंत पण ते पोचलेले नाही आहेत. आणि हा जगातला फार मोठा विरोधाभास तुम्ही तिथे पाहिला. दुसरा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये मला असं जाणवला की महात्मा गांधी हे आपल्या देशासाठी एक महात्मा गांधी हा एक टायटल आहे, पण तुम्ही सांगताय आता की मार्टिन लूथर किंग यांना अमेरिकेचे गांधी म्हणतात, ओकिनावा गांधी
आणि किंवा सरहद्द गांधी असं आपण सरहद्द गांधी ऐकतो. ऐकतो. हा, म्हणजे असे महात्मा गांधींच्या एका ह्या आयकॉननी एक वेगवेगळी रूपं वेगवेगळ्या देशांमध्ये केली. तर त्याच्यामध्ये जिथे महात्मा गांधींचं बरंच कार्य होतं, अशा दक्षिण आफ्रिकेमध्ये पण तुम्ही गेलात, तर तिथे काय दिसलं तुम्हाला? म्हणजे तिथे काय काय अनुभव आले आणि तिथला अनुभव काय होता? तर अमेरिकेतनं मी पुढे सेंट्रल अमेरिका, साऊथ अमेरिका म्हणजे पेरू आणि जगातल्या सगळ्यात डेंजरस कंट्र्या म्हणजे ग्वाटेमाला 100 सेल्स स्लॉटर्स, वन ऑफ द व्हायलंट कंट्रीज. आणि साऊथ आफ्रिका जर आता पाहिलं तर हा जगातलं सगळ्यात व्हायलंट आहे, कारण 59 मर्डर एक दिवसाचे होतात तिथे दिवसाला. तर खूपच डेंजरस देश होता. आणि आमचं ठरलं की आम्हाला 2 महिने पदयात्रा करायची. तर भारतातनं 6 लोक आले होते आणि जपानचे एक बुद्धिस्ट मॉन्क ते आमच्यासोबत आले होते. तर आम्ही 7 लोकांनी जोहान्सबर्ग ते डर्बन टू मुएझो म्हणजे मंडेलांचं जन्मगाव, आणि जोहान्सबर्गमध्ये जिथे गांधी आणि मंडेला एका प्रिझनमध्ये होते त्याला कॉन्स्टिट्यूशन हिल नावाचे एक प्रिझन होतं. तर तिथे त्यांचं आज गांधींचा पुतळा वगैरे आणि हे सगळं दोघं एकत्र एका प्रिझन मध्ये होते? एकाच प्रिझन मध्ये होतं, वेगळ्या टाइममध्ये. वेगवेगळ्या टाइममध्ये एका तुरुंगामध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. तर गांधीजींमुळे म्हणजे आफ्रिकन कम्युनिटीबद्दल मी बोलणार नाही, पण इंडियन कम्युनिटी जी आहे गांधीजींमध्ये खूप पुढे गेली. कारण त्यावेळेस एवढा अत्याचार ते करायचे की त्यांना पासपोर्ट आला, तुम्हाला पासपोर्ट ते पान घेऊन जाणं आणि कर लावणं लोकांवर. त्यांचं मॅरेज आहे ते इलिगल ठरवलं, हिंदूंचं मॅरेज, मुस्लिमांचं मॅरेज इलिगल ठरवलं. तर मोठा लढा 21 वर्ष गांधीजी त्या ठिकाणी राहिले होते. तर त्यांनी फक्त तो लढा दिला नाही, त्यासोबत त्यांनी ही कम्युनिटी बिल्ड केली. आणि आता त्याचे रिझल्ट आपण जर पाहिलो, साऊथ आफ्रिकेत गेलो तर सगळी जी इंडियन कम्युनिटी आहे ती खूपच म्हणजे रिच आहे. म्हणजे त्यांचे घर आहेत, चांगले घर आहेत, चांगले डिसेंट लाईफ ते जगतात तिथे, त्यांचे बिझनेसेस आहेत. तर भारतीय कम्युनिटी वन ऑफ द स्ट्रॉंग आफ्टर व्हाईट कम्युनिटी. आता व्हाईट कम्युनिटी जी आहे, जी युरोपियन कम्युनिटी जी आहे तिथालची, कारण ती ब्रिटिश किंवा डच ह्या 2 देशामधून आली होती. तर त्यांनी काय केलं की ती जमीन त्यांनी जी घेतली होती, जेव्हा आम्ही काही शेतामध्ये थांबलो तर ते 10,000 हेक्टरची जी जमीन होती एका शेतकऱ्याची होती. 10,000 एकर? 10,000 एकर, 5,000, 10,000, 15,000. आणि अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आम्ही थांबलो रात्री टेंट टाकून वगैरे. आणि जी गरीब आफ्रिकन कम्युनिटी आहे त्यांच्याकडे घर नाहीत. तर इथे इनइक्वॅलिटीमुळं, आर्थिक असमानतेमुळं इथे खूप मोठ्या प्रमाणात व्हायलन्स होतं. तर हे मोठं असमाधान आहे. मोठं महात्मा गांधींनी लढा दिला तो म्हणजे भारतीयांना त्यांचे म्हणजे समानतेसाठी. यस. आणि आज काही वर्षानंतर अशी परिस्थिती दिसते की तिथे एक वेगळी असमानता निर्माण झाली. येस, ते स्पेशली ब्लॅक्स आणि व्हाईट या 2 कम्युनिटीमध्ये खूप मोठी दरी आहे. आणि नेल्सन मंडेलांचं खूप मोठं काम आहेच, पण तरी पण अजूनही खूप मोठे रिफॉर्म्स होणं गरजेचं आहे त्या देशामध्ये. आणि जगभरामध्येच मी पाहतो जसं भारत आहे की इथे पण खूप मोठ्या प्रमाणात इनइक्वॅलिटी आहे आणि त्याच्यामुळेच व्हायलन्स आहे, त्याच्यामुळेच खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर साऊथ आफ्रिकाचा अनुभव खूपच बदलणारा होता आम्हाला. पहिल्यांदा मी आफ्रिकेत पाऊल ठेवलं होतं. तिथे होमोसेपियन आपली जी प्रजाती आहे तिचा उगम ह्या उत्तरेतून असणाऱ्या आफ्रिकन देशामध्ये तिथूनच झाला होता, पूर्वेकडे. तर माझ्या भाऊबंधांना मी भेटायला आलोय 1000 वर्षानंतर. तर असा तो अनुभव होता माझ्यासाठी की आपली इथूनच सुरुवात, इथून आपण पसरलो, जगभरात पसरलो आणि आपल्या मूळ ओरिजिनल ठिकाणी जायला मला खूपच आवडलं. आणि ते लोक खूपच प्रेमळ होते, म्हणजे आफ्रिकनची खूप. म्हणजे माझा जो प्रवास होता साऊथ आफ्रिका, झिम्बाब्वे, झांबिया, टंझानिया, रवांडा, युगांडा, केनिया, तर ह्या देशांमध्ये खूप प्रेमळ म्हणजे त्यांना एवढं कॉम्प्लिकेशन काही समजत नाहीत, पण त्यांना माहिती आहे की आपल्याला जेवण लागणार आहे, खायचं लागणार आहे. तर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरात ठेवलं, जेवण चालू घातलं आणि खूप प्रेमाने आमच्याशी त्यांनी संवाद केला. तर खूप मला सगळ्यात जास्त आफ्रिकन लोक खूप आवडले. म्हणजे तिथे हे पॉलिटिक्सच नाही, कसलंच एकदम सिम्पल बोलू शकतं, त्यांच्या डान्स करू शकतो, म्युझिक. तर एक वन ऑफ द ब्युटिफुल प्लेस म्हणजे होतं म्हणजे जगातलं ते. या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये असा कुठला देश तुम्हाला आवडला की असं जर आपण निवड करायची ठरवली किंवा निवडायचं ठरवलं की मला जर एखाद्या देशात जाऊन राहायचं म्हटलं तर मी ह्या देशात जाऊन राहीन भाऊ, म्हणजे मला एक जर संधी मिळाली किंवा एक चॉईस मिळाला, तर असा कुठला देश तुम्हाला भावला मनापासून? म्हणजे गांधी विचार किंवा हा भाग आणखीन वेगळा, पण की जिथे लोक समाधानाने राहतायत किंवा आणखीन असं म्हणूयात आपण, म्हणजे त्याला एक वेगवेगळे म्हणजे पॅरामीटर्स आहेत, पण त्यातल्या त्यात निसर्ग हा एक आपण जर हे धरला, एक त्याच्यामधला भाग धरला, तर असा कुठला देश आवडला तुम्हाला? याच्यामध्ये 2-3 देश म्हणता येईल. पेरू म्हणजे निसर्गासाठी मला खूप आवडला.
त्यानंतर आयलँड जे आहेत, म्हणजे जेजू आयलँड असेल, ओकिनावा आयलँड असेल, आयर्लंड आहे, तर ह्या देशांमध्ये खूप शांती आहे आणि मला ती खूपच आवडली. म्हणजे तुम्ही फ्री होता एकदम, तुम्हाला कसलंच बंधन जास्त राहत नाही, कारण जेवण मिळवणं ही खूप मोठी चॅलेंजिंग सिच्युएशन आहे तिथे, आणि तुम्ही खूप कम्फर्टेबली तुमची लाईफ जगू शकता. म्हणजे कोणी तुम्हाला भांडा येणार नाहीत, खूप प्रेमाने लोक राहणार, कोऑपरेट करणार. म्हणजे मी जेजू आयलंड जो आहे साऊथ कोरियाचा, तिथे मी टेंट टाकला होता, टेंटमध्ये राहिलो होतो. तर 15 दिवस मी टेंट एका ठिकाणी टाकला आणि मी रोज तिथून निघायचो, लोकांना भेटायचो, दिवसभर तिथे टेंटमध्ये माझं सामान सगळं असायचं, तर कोणी त्याला स्पर्श केला नाही म्हणजे 15 दिवस. तर एवढं तुम्हाला इन्सिक्युरिटी वाटतच नाही कसलीच लाईफची, की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही इझिली कुठेही जाऊ शकता, तुम्हाला जे करायचं ते करू शकता. तर जे आयलंड जे आहेत ते मला त्यांनी खूप मोटिवेट केलं. आणि म्हणजे आत्ता तर माझी इच्छा नाही, पण तरी जर म्हटलं कोण, तर मग मी निवडेल की आयलँड्स. आणि हा एक भाग झाला, पण असा कुठला प्रसंग आला की जेणेकरून तुम्ही खूप इन्सिक्युअर झाला, किंवा म्हणजे एक सगळ्यात कठीण प्रसंग तुमच्या याच्यामधला, की तिथे तुम्हाला खूप असुरक्षितता जाणवली, किंवा आणखीन काही त्या प्रसंगाने तुम्हाला वेगळं काही शिकवलं, असा कुठला प्रसंग आला? इथिओपिया होता, जिथे की कारण तो आत्ताच जगासाठी ओपन झालेला आहे आणि त्याच्यामुळे बाहेरच्या लोकांशी डील कसं करायचं हे त्या लोकांना माहिती नाही, आणि त्यांना वाटतं की बाहेरच्या लोकांकडे सगळे पैसे आहेत, म्हणजे त्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे वगैरे. तर मी पदयात्रा करत होतो आणि मग लहान मुलं ते मला काहीतरी पैसे मागत होते आणि माझ्याकडे काही एवढे पैसे नाहीत. तर मग मी त्यांना म्हटलं नाही मी चाललोय पुढे, वॉक करतोय. आणि मग मी निघालो आणि त्यांनी माझा 2 किलोमीटरचा पिसा केला. आणि मग शेवटी त्यांना समजलं की यांच्याकडून पैसे भेटणार नाही, तर त्यांनी मग दगड मारायला सुरुवात केली. थोडं इन्सिक्युरिटी होती आणि लहान मुलांना तर काय करू शकत नाही आणि काय त्यांना दाटू पण शकत नाही. तर मग ॲक्च्युली एक आजोबा तिथं भेटले मला, ते क्रॉस करत होते, तर त्यांनी मग त्या मुलांना थोडं दाबलं आणि मग त्याच्यामुळं मी थोडं पुढे जाऊ शकलो. थोडंसं इन्सिक्युरिटी मला वाटलं इथिओपियामध्ये. बाकीच्या देशामध्ये एवढी जास्त इन्सिक्युरिटी मला जाणवली नाही कधी. असं काही घडलं का की म्हणजे एकदम वातावरणामध्ये खूप बदल झाला? म्हणजे आपण इथे पाहतो की कधी कधी आता अख्ख्या जगात आपण गोष्टी ऐकतो की खूप मोठं वादळ आलं किंवा पूर आला, पाऊस पडला. असा कुठला एक प्रसंग तुमच्या यात्रेमध्ये घडला की वातावरणाने तुम्हाला फार मोठा एक धडा दिला, किंवा जिथे तुम्हाला एक खूप मोठं आव्हान वातावरणामुळे स्वीकारावं लागलं? एक होतं मॉन्टेनेग्रोमध्ये, आम्ही तिथे एका समुद्रकिनारी टेंट टाकून झोपलो होतो आणि अचानक खूप जोरातला वारा आणि सोबत स्नो तो सुरू झाला, स्नोफॉल. तर असं वाटलं की आता सगळं टेंट वगैरे मी उडून जायला तर इथून, कारण एवढा हाय प्रेशर तो होता आणि थंड खूप. असं वाटलं की आता मी मरेल. आणि जो मरण्याचा जो हे असतो, सेन्सेशन असतात, ते मी ऑब्झर्व केले. ते ऑब्झर्व केले मी, कारण जी ज्या फिलिंग्ज आपल्या ज्या आहेत, म्हणजे आपण आपल्या सेन्सेशनशी खेळत असतो सतत. म्हणजे आपली जी बॉडी आहे ती एक बायोकेमिकल रिॲक्शन कंटिन्यू चालू असतात आणि त्या बायोकेमिकल रिॲक्शनला आपण रिस्पॉन्स करत असतो कंटिन्युअस, आणि त्यामधनं भीती, फिअर, इन्सिक्युरिटी क्रिएट होते. तर मग त्या सेन्सेशनला पाहायला लागलो आणि त्या पाहिल्यानंतर वाटलं की काहीच नाही आहे सेन्सेशन्स, हे फक्त सेन्सेशन, बाकी काहीच नाही. तर ती भीती असते जी मरणाची, ती माझी गायब झाली. त्या हार्ड कंडिशनमध्ये मला ते शिकता आलं. मला वाटतं की प्रत्येक हार्ड कंडिशन इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी टू लर्न अँड मूव्ह फॉरवर्ड. नेमकं काय घडलं तिथे? म्हणजे नेमकं काय होतं? वातावरणाचं जे आव्हान होतं ते काय होतं तिथे? म्हणजे वादळ म्हणता येईल, वादळ आणि थंड म्हणजे एकदम थंडीचं लाट सुरू झाली. येस, खूप एक्स्ट्रीम लेवल्स होतं ते. म्हणजे की माझा टेंट असा फडफडत होता, उडून जाईल अशा स्थितीमध्येच होतं सगळी ती कंडिशन. याच्यावरनं मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला खूप विचारायचा वाटतो की हा टेंट तुम्ही घेऊन फिरलात, म्हणजे एक तंबू, तो एकच तंबू तुम्ही सगळीकडे तुम्हाला पुरला का, की कधी तो बदलावा लागला, काही त्याचं खराब झाला वगैरे असं? म्हणजे ही कल्पनाच इतकी अशक्य आहे की एक टेंट घेऊन एवढे देश फिरणं आणि त्याच्यामध्ये राहून सगळ्या गोष्टी करणं. म्हणजे अर्थातच जिथे संधी मिळाली असेल तिथे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या असतील, पण ह्या टेंटनी कशी साथ दिली तुम्हाला, एक तुमचा साथीदार? सगळ्यात माझं घरच म्हणता येईल त्याला, आणि अजूनही घरच आहे, कारण अजूनही माझं असं एक ठीक घर नाही आहे. अख्खं जगच माझं घर आहे ॲक्च्युली, पण तिथे फक्त कम्फर्टेबल राहण्यासाठी टेंट हा खूप महत्त्वाचा होता. आणि भारतामधून एक घेऊन गेलो होतो मी, जो की मला झिम्बाब्वेमध्ये तो तुटला. तर त्यानंतर मग काही मराठी मंडळ होती झिम्बाब्वेमध्ये, तर त्यांनी मला नवीन टेंट घेऊन दिला तिथे. आणि मग तो टेंट माझा पूर्ण आत्तापर्यंत तो माझ्याकडे आहे. थोडा तुटला आहे आता तो, पण तरी मी त्याला वापरू शकतो. तर 2 टेंट ह्या संबंध यात्रेमध्ये लागले, एक बॅकपॅक, सायकल आता जी होती साऊथ आफ्रिकेत तशीच ठेवली, आता ती
माहिती नाही कधी येईल परत भारतामध्ये. एका मित्राकडे साऊथ आफ्रिकेमध्ये ती बायसिकल आहे. आणि मग पायी तुम्ही जेव्हा प्रवास करत होता तर ते पायी प्रवास करताना तुमचं जे काही थोडंफार सामान होतं ते कसं वाहून नेलं जायचं किंवा काय करायचं नेमकं तुम्ही त्याच्या? पहिल्या यात्रेमध्ये म्हणजे स्टार्टिंगच्या आफ्रिकेच्या यात्रेमध्ये मी बॅकपॅक शोल्डर्सवर घ्यायचो आणि ती कॅरी करायचो साधारण 17-18 किलोग्रॅम. तर ते खूप कठीण होतं माझ्यासाठी. म्हणजे 25 ते 30 किलोमीटरच्या दरम्यान मला खूप सारं पेन बॅकमध्ये सुरू व्हायचं. आणि मग पुढच्या यात्रेमध्ये मग मी ठरवलं की याला काहीतरी पर्याय काढायचा. तर मग मी एक ट्रॉली बनवली, जी की मी एका भंगारच्या दुकानामध्ये गेलो आणि वेगळ्या वस्तू कलेक्ट करून ती ट्रॉली बनवली. म्हणजे ती कठीण, कारण गोष्टी त्या योग्य भेटणं, ड्रिलर भेटणं, नटबोल्ट भेटणं, ती खूप कठीण गोष्ट होती. पण फायनली मी ती बनवली आणि त्याच्यामुळं मग सगळं सामान त्याच्यावर ठेवलं की मग मला इझिली 40 किलोमीटरपर्यंत जायचो. म्हणजे सायकल जेव्हा मी चालवायचो साधारण 70 ते 100 किलोमीटर अंतरापर्यंत जायचो आणि वॉकिंग जे असायचं ते 30 ते 35 या दरम्यान मग मी पदयात्रा. म्हणजे मी आता त्या मुद्द्यावर येणार होतो खरं, की तुम्ही असं कुठलंच संख्यात्मक काही बोलला नाहीत, की जे आजकालच्या जी प्रसारमाध्यमं आहेत किंवा काय त्यांना ते फार असं लागतं की मी अमुक 1 तास चाललो, एवढे किलोमीटर चाललो. कारण मी जर रोज म्हणजे लोक आजकाल आपली पावलं मोजतात की मी आज 8,000 पावलं चाललो, याच्यासाठी सगळी साधनं वापरतात. तर थोडंसं संख्यात्मक बोलायचं झालं तर तुमचा जो सायकल प्रवास आहे असा तो वन स्ट्रेच किती केलेला आहे? म्हणजे की एकदा आता तुम्ही सायकल चालवायला सुरुवात केली आणि असं किती तास तुम्हाला सायकल चालवावी लागली की सगळ्यात मोठे तुमचा हे होता? साधारण 180 किलोमीटर काहीतरी एक दिवस रात्र एक चालवली मी. म्हणजे थोडासा गॅप घेऊन. तर तो एका स्ट्रेचमध्ये म्हणता येईल त्याला. आणि वॉकिंगचा माझा 80 किलोमीटर एक भारतामध्येच केला मी. जम्मूमध्ये जेव्हा मी पोहोचलो त्यावेळेस 80 किलोमीटरचा तो स्ट्रेच केला. नॉर्मली मी अवॉइड करतो कारण यात्रेचा माझा पर्पजच खूप वेगळा आहे. बरोबर. पण त्या दिवस मला अपॉइंटमेंट होत्या. म्हणजे अमेरिकेत असताना 180 किलोमीटर चालू लागली कारण माझी हायस्कूलमध्ये एक अपॉइंटमेंट होती, विद्यार्थ्यांना भेटायचं होतं. आणि जम्मूमध्ये पण प्रोग्राम होते, त्यासाठी मला जायचं होतं. तर पर्याय होते की तुम्ही बसने घ्या. तर मी म्हटलं की बघूयात की बॉडी किती स्ट्रेच होते, आपली किती पॉसिबिलिटी आहे बॉडी. हाही एक महत्वाचा मुद्दा आहे की एवढ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वातावरणामध्ये तुम्ही राहिलात, वेगवेगळ्या प्रकारचं पाणी. म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे बघा की हा 12 गावचं पाणी प्यायलेलं आहे. तर तुम्ही म्हणजे ते 46-47 देशांचं पाणी प्यालात. म्हणजे ती 12 गावचं पाणी प्यालात याचा अर्थ असा आहे की तेवढ्या प्रकारची इम्युनिटी तुमच्यामध्ये डेव्हलप झालेली आहे. तसं आता 47 देशांचं पाणी पिऊन तुम्हाला ती इम्युनिटी डेव्हलप झाली. पण प्रत्यक्षात जेव्हा हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचं अन्न, वेगवेगळ्या प्रकारचं पाणी, वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण, याच्यामध्ये तुम्ही तुमची तब्येत कशी सांभाळली किंवा कशी सांभाळली गेली, असं म्हणजे हे एक खूप मला पडलेलं मोठं कोड आहे की थोडीफार इथे पुण्यात थंडी वाढली की खोकला, ताप अशा गोष्टी आपल्याला सुरू होतात. 5 वर्षामध्ये असं सगळं करणं आणि हा एक शरीर धर्म आणि हे सगळं निभावणं, हे कसं तुम्ही याच्यामध्ये अचीव केलं? म्हणजे फिजिकल हेल्थ ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याला मी कधी महत्त्व दिलं नाही म्हणजे शरीराला जास्त. पण जेव्हा रवांडामध्ये माझा जो हिल्सवर चालत होतो बऱ्याचशा आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला तिथं चालताना, तर मला 1 महिना चालणं कठीणच होतं. 1 महिना चाललोच नाही पुढे कारण चालताच येत नव्हतं मला. तर मग डॉक्टरांनी, भारतीय डॉक्टर होते काय, तर त्यांनी काहीतरी गोळ्या मला लिहून दिल्या. ते म्हटले की आयदर तू रेस्ट कर किंवा तू गोळ्या घे. तर म्हटलं मला एवढा टाईम मिळणार नाही की मी रेस्ट करता येईल एवढा. तर त्यांनी मग गोळ्या दिल्या आणि गोळ्या खाल्ल्यानंतर माझ्या लिव्हरला सूज आली आणि मग मी त्या गोळ्या फेकून दिल्या. मग नंतर मग मी काही माउंटेन्सवर गेलो जिथे की मला ख्रिश्चन धर्मगुरू भेटले. त्यांनी माझ्या पायाला लेप लावला आणि मला त्यांनी आठवडाभर त्यांच्या इथे ठेवलं. त्या गोरिल्ला माउंटेन्स होते आजूबाजूला. पुढे मग गुरुद्वाऱ्यामध्ये थांबलो, मग हिंदू मंदिरामध्ये थांबलो युगांडाच्या. तर असं करत करत 1 महिन्यानंतर माझा पाय ठीक झाला आणि मग मी पुढं परत केनियामधून परत पदयात्रेला सुरुवात केली. तर वॉक आणि कोविड टाईममध्ये सुद्धा एकदा मी आजारी पडलो. तर रिस्क नको म्हणून म्हटलो की माझ्यामुळे दुसऱ्यांना कोविड पसरवू नये. म्हणजे फक्त भीती होती की आहे का नाही माहीत नव्हतं मला. तर मग मी जंगलामध्ये गेलो आणि 1 आठवड्याचं जेवण वगैरे घेऊन त्या जंगलामध्ये जाऊन मी फक्त आराम केला आणि रिकवर होऊन परत ह्युमन सिव्हिलायझेशनमध्ये परतलो. म्हणजे कोविड काळामध्ये तुम्ही जंगलामध्ये क्वारंटाईन झालात असं आपण म्हणूयात नाही का? की मग तिथे बाकी काही श्वापद किंवा अशी काही भीती किंवा असं काही
युरोपमध्ये काय आहे की युरोपमध्ये मोस्टली जे अॅनिमल आहेत ते ऑलरेडी हिंसक अॅनिमल जे आता नाहीच राहिले काहीच, अस्वलं काही जर आहेत पण जंगलांमध्ये असं तुम्हाला सापडत नाही. हार्मलेस जे प्राणी आहेत तेच आहेत. हो, म्हणजे आता त्यांनी ठेवलेच नाहीत कारण पॉप्युलेशन एवढी वाढली. युरोप छोटासा आहे आणि पॉप्युलेशन जास्त असल्यामुळं असं काही राहिलंच नाही. त्यामुळे असं शॉपदांची काही भीती नव्हती कसलीच. फक्त एकटे तुम्ही असणार आहेत, तुम्ही आणि मग थंडी आणि मग लाकडं जाळून त्याच्यावर जेवण बनवणं वगैरे हे सगळं, टेंटमध्ये राहणं, पाऊस वगैरे, तर या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. आणि ते इन्स्पायरिंग होतं कारण नेचरमध्ये थांबणं, इट्स गोईंग बॅक टू नेचर, म्हणजे गोईंग बॅक टू युअर ओरिजिन. म्हणजे तीच आपली सुरुवात आहे. म्हणजे हंटिंग गॅदरिंगमध्ये आपण जसं राहायचो त्या प्रकारे ती यात्रा होती आणि त्याचा आनंद घेणं मला वाटतं इट्स अ इन्क्रेडिबल थिंग. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला भविष्याचं काहीच नाही, चिंताच कसली नाही. कारण आता आपली जी लाईफ आहे ती फक्त भविष्यावर आधारित आहे की ॲग्रिकल्चर आल्यानंतर काय झालं की शेती करावी लागली आणि शेतीमध्ये काय की पाऊस पडेल का नाही, कुठे शॉप चिंता निर्माण, तर ती भविष्याची चिंता तिथेच निघून जाते सगळी. ती हंटिंग गॅदरिंगमध्ये ती लाईफ पण मी ती अनुभवली तिथे. तर ते खूप इंटरेस्टिंग होतं. जंगलांमध्ये मला जास्त आता आवडतं कारण तिथे तुम्हाला कोणी जज करत नाही, तुम्ही रिअल जे आहात तेच असता तुम्ही तिथे. आणि तुम्हाला बोलून म्हणजे जे बोलायची ही आवश्यकता नाही कोणतीच, कारण जेवढं आपण बोलतो ते तेवढं आपण आपलं, कधी कधी लोक खोटं बोलतात तर त्यांना जास्त स्ट्रेस क्रिएट होतो किंवा एक्स्ट्रा बोलून मग त्याची चिंता क्रिएट होते. तर तिथं काय बोलायचं नाही, काही नाही. तर तुम्ही ॲनिमलिस्टिक लाईफ जी म्हणता येईल किंवा ॲनिमलिस्ट म्हणता येईल, पण आपण जो आपला जो कॉन्शियस आहे त्याच्या आधारावर आपण ते वेगळ्या जगात वेगळी दुनिया अनुभवू शकतो त्या ठिकाणाहून. तो माझा एक वैयक्तिक अनुभवावरचा प्रश्न आहे की आंघोळ रोजच्या आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे आंघोळीला. म्हणजे मला आता समजा वैयक्तिक मी जर म्हटलं तर मला चिंता असते बाबा गरम पाणी असेल का नाही, सोलरचं पाणी, किंवा इनफॅक्ट कधी कधी पाणी आहे का नाही, पुरेसं पाणी. आणि आपण इथे वापरतोच, म्हणजे त्यात नाकबूल करण्यात काही अर्थ नाही की हे रिसोर्सेस आपण गरजेपेक्षा जास्त वापरतो. तर मग हा रोजच्या आंघोळीचा किंवा जी रोजची अहमनिका असतात आपली, त्याचा अनुभव काय होता तुमचा? म्हणजे वेगवेगळ्या देशांमधला किंवा असं कुठे अतिशय वेगळा काही अनुभव होता का? म्हणजे जपानमध्ये जेव्हा पदयात्रेला सुरुवात केली आणि हिवाळा असल्यामुळे लोक आंघोळी करत नाही जास्त तिथे, म्हणजे हिवाळ्यामध्ये. आणि म्हणजे रोज आपल्याकडे जशी सवय असते की रोजच केली पाहिजे म्हणून, तर तसं ते रोज आणि गरज पडत नाही. युरोपमध्ये सुद्धा रोज आंघोळ करण्याची काही आवश्यकता नाही आहे. तर मी सतत 5 दिवस चालत होतो आणि मला कुठेच आंघोळीला भेटच नाही. तर मला वाटलं की मी काय म्हणजे खूप शिळा माणूस झाले की काय, असं खूप म्हणजे विचित्र अनुभव होता. आणि स्वेटिंग पण होत होती आणि कुठं मला आंघोळीला काय, कारण थंडी एवढी होती की नदीमध्ये मला जाता येत नसायचं. तर मग शेवटी मग एका मी आश्रममध्ये पोहोचलो आणि मग त्यांना सांगितलं की मला आंघोळ करायची आहे. तर म्हणले की ठीक आहे. मग त्यांनी मग गरम पाणी शेकोटीवर केलं आणि मग त्या दिवशी मला 5 दिवसानंतर आंघोळी भेटली. तर नंतर असं खूप कमी झालं, कारण जेव्हा आफ्रिकेत गेलो त्यावेळेस तर वातावरण गरम होतं, त्याच्यामुळे मग नदीमध्ये आंघोळ करणं खूप इझी होतं. तर रोज दिवसा नदी आंघोळ करायची, कपडे धुवायचे, 1 तासामध्ये सुकून जायचे, लगेच टाकून पॅक, लगेच पदयात्रेला सुरुवात. आंघोळ एक इंटरेस्टिंग थिंग होती. मग नंतर हळूहळू मला बॉडीला सवय झाली आणि थंड पाण्यातही मग आंघोळ करायला लागलो. म्हणजे जगात जसे वेगवेगळ्या प्रकारची खाद्यपदार्थ असतात किंवा असं काही वेगवेगळ्या गोष्टी असतात, तसे लोकांचे आंघोळ किंवा म्हणजे हे रोजचे हे असतात त्याचे पण वेगवेगळे प्रकार असतील. तर त्याचा कुठला असा वेगळा असा काही एक्सपिरियन्स आला का की इथे बाबा वेगळ्याच प्रकारे ही गोष्ट केली जाते असं? जपान एक आहे, म्हणजे स्पेशली जपान, ह्याच्यामध्ये कसं आहे की जपानमध्ये खूप चांगलं ट्रेडिशन क्रिएट झालंय. त्याला म्हणतात ते पब्लिक बाथ्स. पब्लिक बाथ जपानमध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. म्हणजे दर आठवड्यातनं एकदा फॅमिली आपले सगळं कुटुंब घेऊन त्या पब्लिक बाथला जाते. त्या पब्लिक बाथमध्ये 2 वेगळे सेक्शन असतात, एक महिलांसाठी एक पुरुषांसाठी. आणि पुरुषांचं होतं की बिना कपड्यांनी तुम्हाला आंघोळ करायला लागते, म्हणजे तुम्ही अंडरपॅन्ट वगैरे अंडरवेअर्स काहीच घालू शकता, कंपल्सरी. पूर्ण न्यूड. आणि मग तुम्ही त्या स्टीम म्हणजे पहिला जो सेक्शन असतो तिथे म्हणजे आधी तुम्ही आंघोळ करायची क्लीन, त्यानंतर मग तुम्ही स्प्रिंग वॉटर असणार, गरम पाणी, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बसू शकता, नंतर थंड पाण्यामध्ये जाऊ शकता, परत गरम पाण्यामध्ये सोना बाथ, तर खूप सारे बाथ वगैरे असतात तिथे. तर ते त्यांची जी कल्चर जी क्रिएट केली खूप इंटरेस्टिंग आहे. आणि स्टार्टिंगला मला खूपच म्हणजे संकोच वाटायचा, संकोच. म्हणजे भारतात आपण कपडे घालून आंघोळ करतो आणि इथे असं लोकांसमोर असं उभं राहणं, पण नंतर मग सवय झाली आणि मग मी खूप एन्जॉय केलं ते बाथ. खूपच इंटरेस्टिंग आहे ते. म्हणजे अभ्यंग स्नानाच्या पुढची ही काहीतरी गोष्ट आहे. नाही म्हणजे मी थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनात याच्याकडे पाहतो बरं का, की तुम्ही एक माणूस प्राणी आहात
अशी एक समानता कदाचित त्याच्यामधनं तुम्हाला दिसत असेल. म्हणजे यू आर सिम्पल वन ॲनिमल लाईक अदर ॲनिमल्स. म्हणजे हे तिथे अंडरलाईन होतं, अधोरेखित होतं. म्हणजे खूपच वेगळा आणखीन एक अनुभव. तर मग आता जेव्हा ही यात्रा ती संपत आली तर त्याचा नेमका शेवट कुठे आणि कसा झाला काय? तर माझी इच्छा होती की अफगाणिस्तानवर मी पाकिस्तानमध्ये यात्रेचा शेवट करावा, पण अफगाणिस्तानमध्ये असताना मला तसा काही तो विजा भेटला नाही पाकिस्तानचा, आणि मग मी भारतात परतलो. आणि भारतात मग शेवटी मी पंजाबमधून ते लेह लडाख आणि खाली मग दिल्ली, मुंबई आणि पुणे, आणि पुण्याहून माझं जे गाव आहे राशीन, तर त्या ठिकाणी 18 नोव्हेंबर 2021 मी शेवटी यात्रेचा शेवट केला घरी माझ्या. आणि मग पुन्हा मग मला अपॉर्च्युनिटी भेटली की पाकिस्तानला जाता येईल. तर मग वेगळा म्हणजे याच्यानंतर मध्ये गॅप म्हणजे नोव्हेंबरला यात्रा समाप्त केली आणि डिसेंबरला परत विजाची तयारी सुरू केली. आणि मग 6 महिने त्या विजा भेटल्यानंतर आम्ही पाकिस्तानला गेलो, आणि तो वन ऑफ द हिस्टॉरिकल जर्नी होती, जिथे कराची शहरामध्ये आम्ही पदयात्रा केली पाकिस्तान लोकांसोबत. आणि मला वाटत नाही की भारतीय माणसाने अशी पदयात्रा पाकिस्तानमध्ये जाऊन केली. तर आम्ही 3 लोक होतो, आणि तिघांनी मध्ये हिस्टॉरिकल माइलस्टोन होता आमच्यासाठी, कारण सगळ्या त्या पाकिस्तानच्या न्यूज चॅनल जो किंवा असतील किंवा पेपर असतील तर त्यांनी खूप प्रसिद्धी दिली त्या यात्रेला. पाकिस्तानचा व्हिसा तुम्हाला असा मिळाला लगेच किंवा काय? म्हणजे 6 महिने लागले त्यासाठी, कारण पाकिस्तानचा व्हिसा मिळायला 6 महिने लागले. येस. ते खूपच किचकट आणि कठीण प्रोसेस आहे, आणि नॉर्मली देत नाहीत. आम्हाला वाटतं की मागच्या 3 वर्षामध्ये पहिले आम्ही असो की त्यांना विजा मिळाला असा. मोस्टली जर तुमचे रिलेटिव्ह वगैरे असतील तर तुम्हाला तो भेटतो, पण तुमचं कोण नसेल तिथे तर तुम्हाला देत नाहीत. तर तुम्हाला तिथालच्या म्हणजे नॉर्मली काय असतं की भारतामधले समजा 3-4 शहरं, तर पाकिस्तान जो माणूस आहे तो फक्त त्या शहरांचा विजा भेटतो आपल्याला. जसं आम्हाला कराची, लाहोर, शिकारपूर या 3 शहरांचा विजा मिळाला, तर आम्हाला त्या शहरांमध्येच जाता यायचं, त्याच्या बाहेर जाता येत नाही. तर मग तिथालच्या ज्या शहरात आपण जाणार आहे त्या शहरामधल्या व्यक्तीने बॉन्ड पेपरवर लिहून द्यायचं की आम्ही त्याचं केअर करणार वगैरे सगळं. ती बॉन्ड पेपरवर लोक लिहून देणं ही खूप कठीण गोष्ट आहे, कारण तुम्हाला जेलमध्ये जाऊन टाकू शकता, तुम्ही रिस्क घेणार, त्याच्यामध्ये धोका पत्करणार, खूप मोठी रिस्क आहे. पत्रक मिळवणं त्यांच्याकडून. तर असे आम्हाला मग लोक शोधत 6 महिने लागले या सगळ्या गोष्टींसाठी. आणि मग तुम्ही पाकिस्तानात पोहोचले. तर वन ऑफ द इन्स्पायरिंग थिंग म्हणजे मेमोरेबल थिंग तिथालची अशी आहे की लाहोरच्या एका कॉलेजमध्ये आमचं पीस वॉल आहे, आम्ही उद्घाटन केलं तिचं, आणि त्याचं इनॉग्रेशन आम्ही केलं, आणि त्या वॉलवर आमची नाव आहेत पाकिस्तानच्या शहरामध्ये. तर आय थिंक सो इट्स अ ग्रेट अचिव्हमेंट टू बी युअर नेम रिटन ऑन द वॉल ऑन पाकिस्तान. पीस वॉल आणि पीस वॉल, येस. तर ती आमच्यासाठी खूप मोठी ॲसेट होती, आणि वॉज इनक्रेडिबल. 24 days वी वर देअर, आणि खूप प्रेम केलं पाकिस्तान लोकांनी आमचं, खूप प्रेम केलं. नितीनजी, थोडक्यात सांगायचं तर तुमच्या शोधयात्रेचं मला समजलेलं सार असं आहे, जे पहिल्यांदा तुम्ही सांगितलं की माणुसकीवर विश्वास ठेवून माणुसकी अनुभवण्यासाठी ही यात्रा तुम्ही सुरू केली, माणुसकीचा शोध घेण्यासाठी, आणि तो विश्वास जगातल्या वेगवेगळ्या माणसांनी अतिशय सार्थ ठरवला असं आपण म्हणूयात. तुम्ही कसं पाहिले या सगळ्या गोष्टींकडे? म्हणजे या सगळ्या शोधयात्रेचा शेवट कसा झाला आणि काय प्रकारचं समाधान तुम्हाला मिळालं याच्यामधनं? सगळ्यात मोठी गोष्ट होती की गांधीजींचे विचार. तर मी हॅपी आहे की मी हे करू शकलो. लाखो लोकांना मी यात्रेमध्ये भेटलो, आणि त्या देशातल्या ज्या मीडिया आहेत त्या मीडियाद्वारे मी त्यांच्या लोकांसमोर पोहोचलो. खूप साऱ्या हायस्कूल आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मी स्पर्श केला या गांधी विचारांनी. तर मला वाटतं की आय गिव्ह समथिंग, आय एम सो ग्रेटफुल की मला हे करता आलं, ही एक गोष्ट होती. आणि सगळ्यात जो मोठा दुसरा प्रश्न होता माझा की टू नो एक्झॅक्टली हू आय ॲम, तर त्याची बरीचशी आन्सरं मला सापडली, आणि आय एम लाईक व्हेरी सॅटिस्फाईड राईट नाव हू आय ॲम. म्हणजे वी फील लाईक आपली जी लाईफ आहे ही खूप कॉम्प्लेक्स आहे, आणि तिला फील करणं, या पृथ्वीवर चालणं आणि वॉक करणं, बोलणं लोकांशी, ही खूप मोठी गोष्ट आहे. ती आपल्याला नॉर्मल जीवनामध्ये दिसत नाही. तर तिचा आनंद मला या शोधयात्रेत मिळाला, आणि जो शोध आहे सत्याचा तो राहीलच सुरू. आणि मला एक गोष्ट वाटते की सायन्स अँड टेक्नॉलॉजी मला वाटतं की सत्याच्या जवळ आपल्याला घेऊन जातील भविष्यामध्ये, आणि मी ते पाहतोय. कारण आधी आपण म्हणायचो की देवाने आपल्याला क्रिएट केलं, पण आता माणसाने आपण नवीन जीवनाला आपण नवीन जीव उत्पन्न केला. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हे जे आहे ते नवीन लाईफ आहे, तर ती माणसांनी निर्माण केली. तर वी आर लाईक इन अ बेस्ट टाइम इन ह्युमन हिस्ट्री.
म्हणजे जगाच्या इतिहासातल्या एक महत्वाच्या कालखंडामध्ये आपण कालखंडामध्ये सगळ्यामध्ये आपला प्रवास करतो. जन्म आहे. श्रोते हो, हा अद्भुत प्रवास नितीनजींनी आपल्याला घडवला. खूप खूप धन्यवाद नितीनजी, तुम्ही आमच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओमध्ये आलात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे आणि विद्यार्थ्यांतर्फे तुमचे मनपूर्वक आभार आणि तुम्हाला पुढील तुमच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यासाठी आमच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 2016 ते 2021 या 5 वर्षात 46 देशांमध्ये शोधयात्रा करणारे नितीन सोनावणे यांची प्रदीप खराडे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत.